So coming up next, we have an amazing panel discussion that is going to happen here. So सगळ्यात आधी मी सगळ्या पॅनलिस्टला वरती आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. मिस्टर गौरव ठक्कर, प्रेसिडेंट क्रेडाई नाशिक मेट्रो. Mr. Sunil Gawade, President Naredco Nashik, who is representing national developers and reform-oriented industry leadership. Please give a big round of applause to all our panelists, everyone. Please welcome our title sponsor, Mr. Bhushan Kothawade, Director, Urban Sites, known for design-driven, lifestyle-centric real estate development. Please welcome another sponsor of ours, Mr. Mukund Sabu, Director, the Avenue Builders and Developers, respected for balanced development across residential and commercial segments. And Mr. Shamkant Kotkar, Governing Council Member, Naredco Nashik, a strong authority on compliance, approvals and development regulation. So they are the panelists of our first panel discussion, and this will be moderated by our moderator, Mr. Prasanna Saikhelkar, who brings deep planning insight and real estate strategy expertise. Please give a big round of applause to our moderator and all the panelists. So let's move ahead for the next 60 minutes of high value talk. Over to you, gentlemen. How is the Josh? Good. मी मुद्दा पण म्हटलं नाही सकाळ दुपार संध्याकाळ काय आहे ते विश नाही केलं, फक्त विश केलं हाऊ इज द जोश, कारण की हा टिकवून ठेवायचा आहे. ऑलराईट, गोईंग अहेड, सगळ्यात आधी सगळ्यांना सगळ्या रिअल्टर्सला 7/12 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढा मोठा जनसागर इथे आलेला आहे तर आता मला खात्री झाली आहे की नाशिकची डेव्हलपमेंट आणि प्रगती कोणीच थांबवू शकत नाही. तुमच्या स्वतःसाठी राहा नाही वाजवणार का? कम ऑन. ऑलराईट, आज आपल्याला जे स्पीकर लाभले आहेत ते प्रतिष्ठितच नाही तर त्यांचं कार्यशैली ही त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून ही प्रस्थापित केली आहे. नवे मानांक नाशिकसाठी त्यांनी प्रस्थापित केले आहेत. तर सगळ्या स्पीकर्ससाठी एक राऊंड ऑफ अप्लॉज. थँक्यू. आणि मला आजच्या स्पीकर्सना आणि रिअल्टर्सना बघून एक गोष्ट सुविचार सांगावा असं वाटतो की इथे जे सगळे आलेले स्पीकर्स आपले त्यांना बघून असं वाटतं की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. या सुविचाराने आपण सुरुवात करूया. तर सगळे माझे मित्रच आहेत तर त्यांना मी फर्स्ट नेमनी हाक मारेन, सो डोंट माइंड इट. मराठी इज कम्फर्टेबल टू ऑल? थँक्यू. सुनील सर, क्रेडाई आणि नरेडको हे नाशिकमध्ये खूप मोठं काम करत आहे. त्यात तुमच्यावर जबाबदारी आहे प्रेसिडेंटशिपची. तर आता इथे जमलेले सगळे जे आपले रिअल्टर्स बांधव आहेत, CP चॅनल्स आहेत, त्यांना नाशिकची ग्रोथ ही कशी होते आहे विथ रिस्पेक्ट टू कनेक्टिव्हिटी हे जरा तुम्ही सांगितलं तर थोडं सोपं होईल. थँक्यू प्रसन्ना. फर्स्ट ऑफ ऑल मी सर्व आत्ता इथे मी मगाशीच विचारलं, श्यामजी 450+ मेंबर आलेले. प्रत्येक स्पीकर इथं अभिनंदन करतोय ते तुम्हा सगळ्या लोकांचं करतोय, म्हणजे 450 लोकांचं, 450 लोकांचं अभिनंदन करतोय की तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात आला म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होतोय. दुसरं मी अभिनंदन करेल प्राण टीमचं. तलरेजा सर आहेत प्रेसिडेंट, विक्रांतजी आव्हाड सर आहेत, बाकी प्राणचे सगळे टीम मेंबर्स आहेत ज्यांनी मी स्वतः पाहिलंय 1 महिन्यापासून प्रचंड काम करतायत. रोज एक मीटिंग, एवढं सगळं जे आयोजन करणं, इट्स नॉट अ जोक. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू प्राण टीम. दुसरी एक गोष्ट मी सांगणार आहे की आय एम प्रेसिडेंट नरेडको नाशिक
आणि प्राण इज अ पार्ट ऑफ नरडकुन्नास असं मी सांगतो. आय एम व्हेरी हॅपी. खूप एन्थुझियास्टिक लोक आहेत. आणि नाव कमिंग टू प्रसन्ना, युअर क्वेश्चन. नाशिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ त्याची सध्या चालू आहे. नाशिकमध्ये येऊ घातलेला 2027चा कुंभ याने महाराष्ट्र सरकारला अगदी खडबडून जागा केलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण या गोष्टींची चर्चा करतो किंवा या गोष्टी आपण बघतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत नाशिक हे कधीच एवढं प्रमाणामध्ये भारताच्या नकाशावर गेलेलं नव्हतं. आतापर्यंत आपल्याकडे 12 वर्षापूर्वी पण कुंभ आला, त्याच्या 12 वर्षापूर्वी पण झाला, परंतु जो उत्तर प्रदेशमधला योगींनी कुंभ केला तो ज्या प्रमाणात केला, ज्या प्रमाणात तिथे लोकांनी व्हिजिट केली आणि त्याने जो काही एक स्टँडर्ड ठरवून दिला, त्या स्टँडर्डला पोहोचण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार खडबडून जागा झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचा जर नाशिकला आत्ता टर्निंग पॉईंट असेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबत तर तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे समृद्धी महामार्ग, जो आता पूर्णपणे कार्यान्वित झाला फ्रॉम नागपूर टू आमने. सो दॅट इज अ गेम चेंजर. मित्रांनो, एक लक्षात घ्या, पुण्याला प्रगती, शांभाऊ आता या ठिकाणी आहेत. शांभाऊनी खूप कामं केलेली आहेत पुण्यामध्ये, पण शांभाऊ जेव्हा एक्सप्रेसवे झाला पुण्याचा आणि त्याच्यानंतर जी प्रगती झाली ती तुम्ही बघितली आहे. सो सेम थिंग वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम समृद्धी. कारण समृद्धीने आपल्या नाशिकमध्ये समृद्धी येणार आहे. कारण समृद्धीचे 2 आउटलेट जे आहेत ते म्हणजे कुठल्याच जिल्ह्याला 2 आउटलेट नाही आहेत किंवा 2 पॉइंट्स नाही आहेत. एक सिन्नर पॉइंट आहे आणि एक घोटी पॉइंट आहे. सो नागपूर टू मुंबई मधला सगळ्यात जो बेनिफिशियल पार्ट होणार असेल तो नाशिक होणार आहे. सेकंडली, आता वाढवण बंदर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आत्ताची जी भूमिका आहे ती बॉम्बे पोर्ट ट्रस्टची आता त्या ठिकाणी संपूर्णपणे सॅच्युरेशन झालंय. गव्हर्नमेंट ऑल्सो वॉन्ट टू शिफ्ट बॉम्बे पोर्ट ट्रस्ट टू वाढवण. वाढवणला जवळपास गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 75,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. आणि वाढवण बंदर हे म्हणजे नेक्स्ट टू BPT तयार होणार आहे आणि त्याची जी क्षमता आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहे. पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे वाढवण बंदर आपल्या घोटीपासून कनेक्ट करण्याचं त्यांनी पण ठरवलेलं आहे. ते पण मोठ्या प्रमाणात काम चालू झालंय. वाढवण विल ऑल्सो बी अ गेम चेंजर टू नाशिक. त्याच्यानंतर सुरत जो हायवे आहे तो एक हायवे आपल्याकडे नाशिकमधनं जातो आहे. आत्ताच आपण पाहिलंय की आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये नाशिकच्या विमानतळाने खूप मोठी झेप घेतलेली आहे आणि कुंभसाठी तो सुद्धा नाशिकचं विमानतळ हा आत्ता 1000 प्रवासी 300 प्रवासी तिथे हँडल होऊ शकतात. तो जवळपास गव्हर्नमेंटला 1500 प्रवासी पर तास इतका हँडल करण्याचं एक्सपान्शनचं काम पण त्यांनी सुरू केलेलं आहे, येऊ घातलेलं आहे. त्यामुळं रोडची कनेक्टिव्हिटी होते, एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी होते. दुसरं, आता आपल्याकडचं जे रेल्वे आहे त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे कुंभसाठी. एकंदरीत कुंभमध्ये ज्या वेळेला आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करतोय त्यावेळेला साधारणतः त्यांच्या म्हणजे नाशिकमध्ये कुंभ जो आहे तो 27 महिने चालणार आहे. 42 स्नान या ठिकाणी नाशिकमध्ये होणार आहे. कुंभचे 42 स्नान होणार आहे. त्यामुळे जी गर्दी आहे किंवा जो फुटफॉल आहे नाशिकचा तो ऑलमोस्ट दे आर एक्सपेक्टिंग मोर दॅन 20 करोड एवढा त्यांना एक्सपेक्टेड आहे. तर तुम्ही विचार करा की ज्या वेळेला एवढे सगळे पर्यटक किंवा एवढे भाविक ज्या वेळेला नाशिकमध्ये येतील म्हणजे एकाच वेळेला काही येणार नाहीये. मॅक्सिमम जे काही त्यांचं धरलेलं असेल त्यांनी एखादं युनिट धरलेलं असेल पण त्यासाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी लागणारं सगळं राहण्याची सोय, त्यासाठी लागणारं बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटने खूप मोठ्या प्रमाणावर हाताला घेतलेलं आहे. माझे नाशिककरांना या निमित्ताने
म्हणजे तुम्हा सगळ्या समोर बसलेल्या लोकांना पण विनंती आहे की ज्या वेळेला गव्हर्नमेंट अशा पद्धतीने खर्च करत असतं त्यावेळेला आपण पण आपले काही पॉईंट बाजूला ठेवायचे असतात. मला फारसं या ठिकाणी काही डायरेक्टली बोलता येणार नाही, पण इन्फ्रास्ट्रक्चर ज्या वेळेला डेव्हलपमेंट होते त्यावेळेला थोडंफार काहीतरी कुठल्या तरी एखाद्या भागाचं नुकसान होत असतं, परंतु ते नुकसान आणि आपल्याला मिळणारा फायदा या दोघांकडे आपण सगळ्यांनी एक न्यूट्रल भूमिकेतून पाहिलं पाहिजे. आपण काहीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी लेखावरून आपली भूमिका बनवत असतो, परंतु आपण जर अगदी आपला स्वतःचा जरी विचार केला, अगदी स्वतः ज्या वेळेला आपण पर्सनल वागतो त्याचा पण आपण जर विचार केला तर आपण बेनिफिटच पाहतो की कुठल्या गोष्टीमध्ये जास्त बेनिफिट आहे आणि आपल्याला होणारं नुकसान आपण इतर मार्गाने भरून काढू शकतो का हा पण आपण विचार करतो. सो माझ्या समोर बसलेल्या सर्व मेंबर्सना मी या निमित्ताने प्रसन्न तुझ्या या निमित्ताने विनंती करतो की एक काही गोष्ट असते ती आपण त्यासाठी जर नुकसान त्याचं भरून काढणार असू तर आपण तिसऱ्या गोष्टीला किंवा महत्वाच्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. थँक्यू. खूप व्हॅल्युएबल इन्साईट दिले आहेत आणि फॅक्ट्स आणि फिगर्स तर त्यांनी अशा दिल्या जसं काय आत्ताच ते कॅबिनेट मिनिस्टरची मीटिंग करून आले आहेत आणि तुम्हाला सगळ्या फॅक्ट्स आणि फिगर्स सांगतात. गुड सर, बट इतकं चांगलं इन्साईट मला वाटत नाही कोणी देऊ शकला असतं. गोईंग अहेड श्यामभाऊ, श्यामभाऊ असं म्हणता येईल की इंटरस्टेट प्लेअर आहेत. तर नाशिक फायनान्समध्ये तुम्हाला असं काय जाणवलं की तुम्ही इथे येऊन प्रोजेक्ट्स करण्यासाठी पुढे आलात आणि तुमचे गेटेड कम्युनिटीचे मोठे प्रोजेक्ट्स इथे आणले? सर्वप्रथम प्रांच्या सभासदांचं हार्दिक अभिनंदन करतो. इतक्या सकाळी सकाळी तुम्ही स्वतः बदल करण्यासाठी इथे आलात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण बदललो तर जग बदलेलं असेल. त्यामुळे तुम्ही स्वतः बदलायचं ठरवलं आहे. नाशिक बदलून जाईल. नाशिक बदलायचं असेल तर तुमचं खूप मोठं योगदान आहे. आणि सरांचा जो प्रश्न आहे की बाहेरचे डेव्हलपर, मी एकटाच नाही परंतु अख्ख्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या सर्व काही डेव्हलपर असतात की ज्या मेट्रो सिटीजमध्ये रूपांतर होण्यासाठी छोट्या सिटी प्रयत्न करतात. महाराष्ट्रात मोजून एक 7-8 लोकेशन असे आहेत की ते डेव्हलपमेंटमध्ये पुढे जाणार आहेत. मुंबई पुणे पॅक झालं आहे. आता सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्रातल्या प्रत्येक डेव्हलपरचं लक्ष नाशिकवर आहे, संभाजीनगरवर आहे, नागपूरवर आहे. परंतु नाशिक अशी सिटी आहे की ती गुजरात महाराष्ट्र या 2 बाँड्रीवर बसलेले आहे. आणि आपल्याकडे आता समृद्धीमुळे आतापर्यंत नाशिकमध्ये फक्त खानदेश, नाशिक, धुळे, जळगाव एवढेच लोक जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंटसाठी, पुढची पिढी शिक्षणासाठी, आरोग्यासाठी यायची. समृद्धीने आपल्याला आता अजून 6 जिल्हे जोडून दिले. जितक्या वेळात मनुष्य मालेगावचा, जळगावचा नाशिकमध्ये पोहोचतो तितके इकडच्या जिल्ह्यातल्या लोकांचे पण आपल्याकडे आता बघण्याची दृष्टी बदलली. त्याच्यामुळे नाशिकमध्ये आतापर्यंत जे काही 50, 100, 200 फ्लॅटच्या स्कीम व्हायच्या, इथून पुढे 10 एकर, 20 एकर, 50 एकर, 200 एकरच्या टाउनशिप पुढच्या 5 वर्षात कमीत कमी 2 लाख फ्लॅट नाशिकमध्ये अजून नवीन तयार होते. 2 लाख. कारण की त्याची मागणी एवढी वाढली, कारण की सगळ्या इंडस्ट्रीचे लक्ष आहे. आपल्याकडे पाणी आहे, आपल्याकडे जमीन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासारखे प्रामाणिक माणसं आहेत. तुम्ही लोक जर ठरवलं तर तुम्ही दरवर्षी 25 ते 50 हजार लोक नवीन नाशिकमध्ये जोडू शकतात. पुणे कुठून आलं? पुण्यामध्ये पण सेम झालं आहे. पुण्यात कुठलाच माणूस कोणाला ओळखत नाही. ट्रस्ट, विश्वस्ताची भूमिका तुमची आहे. त्याच्यामुळे नाशिकची खरी ग्रोथ करायची असेल तर हॉलमध्ये हा हॉल भरलेला आहे. आत्ता तुम्ही ह्या वर्षी अजून 3 वर्ष तुम्ही ह्या हॉलमध्ये विश्वस्त म्हणून या आणि पुढच्या 3 वर्षांनी तुमच्यामधले निम्मे लोक डेव्हलपर झालेले बघायला आम्हाला आवडतील. कारण की काय, सगळे लोक आम्ही याच्यातूनच बाहेर पडलेलो आहे. तर टाउनशिप किंवा खूप
खूप मोठे प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत नाशिकमध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्याकडे असलेले प्लॉट्स चांगलं प्रेझेंटेशन बनवून तुम्ही लोकांपुढे प्रेझेंट करा. एक प्लॉट विकण्यापेक्षा 25 फ्लॅट विकलेले तुम्हाला जास्त आवडतील आणि ते ऑनलाईन विकता येतात. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी स्वतःला प्राणमध्ये येऊन सहभागी व्हा आणि भरपूर आपली पण प्रगती करा आणि आपल्या नाशिकची पण प्रगती करा. थँक्यू. श्याम भाऊ, तुम्ही जेव्हा नाशिककडे लक्ष केंद्रित केलं तेव्हा आमच्या सगळ्यांच्याच भोवया उंचावल्या आणि आता आम्ही पण कॉन्सन्ट्रेट करणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि इन्व्हेस्टमेंट जोरात करणारे, कन्स्ट्रक्शन पण जोरात करणार. जोक सपाट. पण आता कमिंग टू मुकुंदजी. सो मुकुंदजीनी तर मला वाटतं गोविंद नगरचा टेंडर बदलून टाकला. कुठले रेट होते कुठे नेऊन ठेवले असं झालं. सो मुकुंदजी, मला असं विचारायचं आहे की ॲज कम्पेअर्ड टू अदर Tier 2 cities, हाऊ डू यू फाइंड नाशिक? वेर इज नाशिक ॲट द मोमेंट? प्रसन्न, हा टोला आम्हाला फार सगळीकडे ऐकायला मिळतो का गोविंदनगरचे रेट आम्ही वाढवले. सर्वप्रथम आलेल्या माझ्या सगळ्या चॅनल पार्टनर्सचं मी इकडे खूप खूप स्वागत करतो की ते जसं सरांनी सांगितलं स्वतःला घडवायला आणि नाशिकला घडवायला इकडे आलेले आहेत. कमिंग टू बॅक टू द पॉईंट प्रसन्न, की आपण ज्या पद्धतीने नाशिकमध्ये काम करतोय, परत रिपीट करता तुम्ही प्रश्न तुमचा? येस. मी म्हटलं होतं की ॲज कम्पेअर्ड टू अदर Tier 2 cities, तुम्ही नाशिकला कुठे बघतात आणि त्याचे जे म्हणजे फुटफॉल्स असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल तर त्या वाढवून आपण त्यांना कसं मेकअप करू शकू? येस, थँक्यू. सर्वात पहिले जेव्हा पण आपण सोशल मीडिया आजकाल उघडतोय तर आपण बघतोय का कुठल्याही पेजवर आपण जातोय तर तिकडे एक टॅगलाईन आपल्या नाशिकबद्दल येते. ती येते आहे का नाशिक द बेस्ट क्लायमेट सिटी. जर तुम्ही कुठेही बघितलं आजकाल ती टॅगलाईन आपली, आणि ही जी आपली टॅगलाईन आहे ती अक्रॉस वर्ल्ड चालली आहे. जसं आता एक प्रेझेंटेशन मध्ये बघितलं आपण, इंटरनॅशनली नाशिकला आपलं न्यूयॉर्क मधनं बोलणं चालू झालेलं आहे. WTC. येस, WTC साठी. तर ही जी बेस्ट क्लायमेट सिटी आपल्याला जे ब्लेसिंग्स मिळालेलं आहे, प्लस जे आज आपल्या इव्हेंटचं महाकुंभ हे जे आपण नाव इकडे ठेवलेलं आहे, तो महाकुंभ जो आहे नाशिक सुद्धा एक सध्या आता 1 ते 1.5 वर्षासाठी सगळ्या पूर्ण भारताच्या नजरा आपल्या नाशिकवर टिकलेल्या आहेत. तर नाशिक एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट जर तुम्ही बघणार तर ह्या 2 ज्या मी आता स्पेसिफिकली सांगितलं त्याच्याने खूप भरपूर डेव्हलपमेंट नाशिकमध्ये होते आहे. नाशिकमध्ये सर्वात मोठं तुम्हाला लोकांना माहीत असेल नसेल, डिफेन्सचा खूप पैसा नाशिकमध्ये गव्हर्नमेंट लावते आहे. HAL बरोबर खूप मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट नाशिकने आता साईन केलेले आहेत. तो एक फार मोठा HAL पहिलेपासून नाशिकला एक वरदान होतं आणि ह्या वरदानमध्ये 10-20 पट आता इन्व्हेस्टमेंट्स नाशिकमध्ये येत आहेत. प्लस अदर सिटीज जर तुम्ही कम्पेअर करणार तर जसं स्वामीजींनी सकाळी सांगितलं होतं रोबोटी कपडा मकान, तसं आजकाल जो घर घेतो किंवा जो इन्व्हेस्टमेंट करतो त्याला हळूहळू ट्रेंड आता हा बदलत चाललाय. नेचरकडे कल खूप लोकांचा आता वाढत चाललाय. माझ्याकडे आता जर आम्ही जेवढे पण फ्लॅट्स बनवतो, कमर्शियल्स बनवतो, मॅक्झिमम मुंबई पुणे ह्याकडनं आपल्या नाशिकमध्ये लोक येत आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी. तर का? कारण त्यांना नेचर हा एक फार मोठा पार्ट नाशिकचा आवडतोय. तर नाशिकमध्ये नेचरमुळे भरपूर इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत. समृद्धी आपल्या इगतपुरीमध्ये जे आलं आहे ते तर गेम चेंजरच झालेलं आहे. पूर्ण वरदान तो मिळालेलं आहे. त्याच्यामुळे टुरिझम इंडस्ट्री पण नाशिकमध्ये खूप वाढते आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो त्या इतर सिटीजला या बिलकुल ज्या अशा फॅसिलिटीज आहेत त्या आपल्याकडे नाही येतात. प्लस एक नाशिकची जर मागच्या 20 वर्षाची ग्रोथ बघितली तर ऑर्गॅनिक ग्रोथ आहे ती. ओव्हरऑल हळूहळू छोट्या छोट्या इंडस्ट्रीज, मोठे इंडस्ट्रीज, त्याच्यानंतर भरपूरशा इन्व्हेस्टमेंट्स, कनेक्टिव्हिटीमुळे एअर कनेक्टिव्हिटी आता आपली चांगली झाली आहे. खूप मल्टिपल सिटीजमध्ये ट्वाईस अ डे फ्लाईट्स आपल्याकडे चालू झालेल्या आहेत. तर या सगळ्या कारणांमुळे नाशिकची ग्रोथ ओव्हरऑल चांगलीच आहे आणि सगळ्या सिटीजपेक्षा अक्रॉस महाराष्ट्र जर मी बघेन, मुंबई पुणे आता खूप सॅच्युरेट होत चाललंय. नाशिकमध्ये आपल्याला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज भविष्यात सापडणार आहेत. ग्रेट.
म्हणजे मुकुंदजी असं म्हणता येईल का की आत्ता सॉर्ट अनालिसिस आपण केला स्ट्रेंथ वर्सेस विकनेस, तर टियर 2 सिटीमध्ये नाशिककडे विकनेस नाही आहे? नाशिकमध्ये वीक असा पॉईंट काहीच नाही आहे. वी आर ब्लेस्ड की आपण नाशिककर आहोत. आपल्याला अभिमान आहे, मला सुद्धा पर्सनली अभिमान असा आहे की मी नाशिककर आहे. मी सगळीकडे जातो ना, मी माझ्या सिटीची ब्रँडिंग करतो, मी नाशिककर आहे. मी कुठे इंटरनॅशनली गेलो, व्हिएतनामला गेलो होतो, मी म्हटलं मी नाशिककर आहे. तर आपल्या सिटीची ब्रँडिंग आपण करणं हे फार गरजेचं आहे. त्या ब्रँडिंगनुसारच आपण वेगळं त्याच्यामध्ये साध्य करू शकतो. ब्रिलियंट सर. येस, सुनीलजीनं त्याच्यात काही प्रकाश जो आणखीन टाकायचा आहे, सो व्हेरी क्विकली. मुकुंदच्या सगळ्या गोष्टींबरोबर मी सहमत आहे. फक्त मला काही आकडेवारी द्यायची आहे. आपण सर्वांनी जर आता सध्या सगळे AI चांगले तयार झालेले आहेत. तुम्ही परप्लेक्सिटी किंवा ChatGPT किंवा जेमिनी कुठे जर तुम्ही सर्च केलं तर साधारणतः वर्षभरामध्ये पुण्यामध्ये 80,000 फ्लॅट बनतात. 80. पण पुण्याच्या रिजनमध्ये कसं आहे की PMRDA पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. हां, तर समजा 1 लाख आपण धरू. ते मित्रांनो 9 ते 10,000 फ्लॅट बनतात वर्षाला. परंतु टियर 2 सिटी म्हणून म्हणजे ऑलमोस्ट पुणे आता ऑलरेडी टियर 1 मध्ये काउंट झालेलं आहे. पुणे, बेंगलोर. येस येस. मग आपली कॉम्पिटिशन आहे ती औरंगाबाद आणि नागपूर या 2 लोकांची आहे. यू विल बी सरप्राईज, या हॉलमध्ये सरप्राईज व्हाल तुम्ही. नागपूरमध्ये फक्त 4,500 फ्लॅट बनतात वर्षाला. नाशिक इज डबल. आणि औरंगाबादची आकडेवारी येत नाही. इट इज लेस दॅन 1,000. सो डाटा इज क्लिअर. मायग्रेशन इज मोर इन नाशिक देन नागपूर देन औरंगाबाद. आपली कॉम्पिटिशन आहे ती फक्त पुणे आणि मुंबईचीच आहे. सो वी विल कॉम्पीट वन डे विथ देम. सर, मी मगाशी Thank you. म्हटलं होतं सगळ्यांना की आपण इथे जे बसलो आहोत ते सूर्य बघण्याकरता बसलो आहोत, म्हणून मी गोळा करून केलंच नाही. आणि आता सगळे सूर्य दाखवतात आपल्याला. नाशिकचा सूर्य तळपणार आहे आणि नेहमीच तळपणार आहे, त्याला असतं नाही. ऑल राईट, पुढे मी भूषणजींकडे जातो. भूषणजी, आत्ता सगळ्या प्रेझेंटेशनमधनं आणि तुमच्या डिस्कशनमधनं मला नेहमी तुम्ही सांगत असतात की नाशिकमध्येच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि प्लॉटिंग म्हणजे 24 कॅरेट सोनं असतं. म्हणजे का तुम्ही असं म्हणतात आणि का डिफाईन करतात 24? तुमच्यामुळे आता त्यांनी प्लॅननी पण डिक्लेअर केलं 10 ग्रॅमचं कॉईन वगैरे. हॅलो, सर्वप्रथम मी प्राणचे आभार मानतो की त्यांनी मला टायटल स्पॉन्सरसाठी माझं नॉमिनेट हे केलं. आणि दुसरा विषय की शांभाऊ, मी तुम्हाला सांगतो की नाशिकमध्ये अजून प्लॉटचं मार्केट खूप मोठं आहे. त्याच्यामुळे लोक प्लॉट विकत आहेत, फ्लॅट पण विकत आहेत, तर अजून प्लॉट त्यांना विकू द्यात. जे नॉर्थ महाराष्ट्राकडनं लोक येतात ना, तर त्याच्यासाठी पण त्यांना एक बेसिक कन्सेप्ट तर पहिले रोजच घेतो. त्याकरता प्लॉट्स हे मोठं मार्केट आहे नाशिकचं आणि कदाचित अजून 10 वर्ष तरी ते चांगलं चालेल असं मला वाटतं. थँक्यू. मला आता असं वाटायला लागलं की मुकुंदजींना आणि भूषणजींना नाशिकचं ब्रँड अँबॅसेडर करण्याची हरकत नाही. ऑल राईट, गोईंग अहेड. आता आपल्याला सुनील सरांनी सांगितलं की नाशिकमध्ये खूप मोठे मोठे प्रोजेक्ट येऊ घातले आहेत. वाढवण आहे जे पोर्ट ट्रस्ट आहे, आणि तुम्हाला माहिती नसेल हे इंडियातलं किंवा एशियातलं डीपेस्ट पोर्ट ट्रस्ट होणार आहे. कारण की ते बऱ्याच ठिकाणी शॅलो असतं सुरुवातीला, पण वाढवण हे सुरुवातीपासूनच डीप आहे. त्याच्यामुळे तिथे इंटरनॅशनल ट्रेड हा खूप मोठा होणार आहे. बॉम्बेने तर ऑलरेडी क्लेम केलं इट इज 4.0 मुंबई, पण आपल्याला नाशिकला त्याचा कसा जास्त बेनिफिट घेता येईल. तर तो एक जो काही आहे वाढवणचा, आणि आढवणमध्ये महिंद्रा येतं. महिंद्रा कॅन चेंज ऑल द ऑटोमोबाईल industry once they will be in Nasik, because such a huge land
अँड बिग प्रोजेक्ट्स. सर त्याच्यावर थोडा प्रकाश टाका. काय आकडेवारी आहे आणि कसं आपल्याला त्याच्यामधनं बेनिफिट होणार? प्रसन्न, आता जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाशिकमध्ये होत आहे ना, तर त्यामुळे जेवढ्या काही मुंबईमध्ये किंवा टियर 1 सिटीजमध्ये इन्व्हेस्टर फोरमच्या मीटिंग्स ज्या होत आहेत त्यामध्ये नाशिकबद्दल आत्ता फर्स्ट टाइम मर्मरिंग चालू झालंय की समथिंग इज गोइंग इन नाशिक. आपण आतापर्यंत मी जो पहिलंच वाक्य वापरलं होतं की आतापर्यंत आपण भारताच्या नकाशावर गेलोच नव्हतो. म्हणजे इफ यू गो टू बिग कंपनीज आणि त्यांच्या बिग सीईओज ना, तर इफ यू आस्क देम की बाबा नाशिक येत आहे का तुम्ही, तर फर्स्ट दे विल आस्क यार व्हेअर इज नाशिक, कुठे आहे नाशिक, नाशिक काय आहे. मात्र आता ते हळूहळू पुसत चाललंय आणि नाशिक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना माहिती होत आहे. कुंभमुळे माहिती होत आहे, समृद्धी महामार्गामुळे माहिती होत आहे, वाढवणमुळे माहिती होत आहे. आणि टू यू म्हणजे जेव्हा आम्ही महिंद्राच्या साहेब लोकांशी बोलतोय तर महिंद्राला एक स्वतःची एक ॲफिनिटी आहे की त्यांचा मदर प्लांट म्हणतात ते नाशिकला, ते नेहमी मदर प्लांट म्हणतात. सुंदर. त्यामुळं दे ऑलवेज वॉन्टेड टू एक्सपांड इन नाशिक. जो आता त्यांचा चाकणचा प्लॅन झाला ना, तो ते नाईलाजाने गेलेले आहेत. कारण की आपण त्यांना तिथं एवढी 1000-2000 एकर जागा देऊ शकलो नाही. पण तू त्यांचा ईव्हीचा प्रोजेक्ट ते घेऊन अडवणला येत आहेत. ऑलरेडी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना लेटर ऑफ इंटेंट दिलेलं आहे. जागा बरीचशी ॲक्वायर त्यातली 90% झालेली आहे. थोडीफार जे काय ॲक्विजिशन आहे ते पण बोलणं चालू आहे. आणि गव्हर्नमेंट त्यांना सगळी ती जागा काहीतरी 400-450 एकर जागा ॲक्वायर करून ताब्यात देते आहे. आणि दे आर गोइंग टू स्टार्ट दॅट विदिन 1 year. त्यांचं प्लॅनिंग पण त्याबद्दल झालेलं आहे. आणि दे वॉन्ट टू स्टार्ट EV प्रोजेक्ट इन नाशिक. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही येणार. राहिला प्रश्न वाढवणचा, जे तू सांगितलं ते बरोबर आहे की सगळ्यात डीपेस्ट आहे आणि बंदर हे याच्यावर नाही आहे, पोर्ट इट इज इन डीप. आणि मग तिथून पुढे ते चालू होणार आहे. त्यामुळं मी तेच सांगतोय की बरेचसे जे काही पोर्ट आहेत ते बंद करून गव्हर्नमेंटला वाढवणला मोठ्या प्रमाणामध्ये प्रमोट करायचं आहे. आणि फॉर गॉड ग्रेस ते नाशिकच्या जवळ येत आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्याला आणखीन जवळ आणण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जर त्याचा लाईन आउट आता बघितला, म्हणजे आपण ज्या पद्धतीने कनेक्ट होतोय, रोड अलाइनमेंट आपण फार म्हणजे वाढवणपर्यंत आपण आय थिंक 2-2.5 तासामध्ये पोहोचणार आहोत. विच विल बी अ बिग बूस्ट टू नाशिक. म्हणजे वाढवण काही प्रश्नच नाही. या व्यतिरिक्त बऱ्याचशा कंपन्या आता नाशिकमध्ये येऊ घातल्या आहेत. म्हणजे एक आपली जी WNS आहे ती आय थिंक एक मोठ्या कंपनीने ऑलरेडी ॲक्वायर केली आहे. मी आत्ता जस्ट माझ्या तोंडावर नाव आहे पण मी विसरलो. सो ती ज्या वेळेला या ज्या गोष्टी घडत जातील ना, त्यावेळेला नाशिकची मोठ्या प्रमाणात प्रगती होईल. बिकॉज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं ना की बिग कंपनीज ऑलवेज कम. जसं मुकुंदने सांगितलंय, जसं वी हॅव अ क्लायमेट, वी हॅव अ वॉटर, वी हॅव गुड पीपल्स, बऱ्याचशा गोष्टी पण आहेत. आणि आपण ट्रान्झॅक्शनच्या बाबत पण आपण पुढे आहोत. संभव मागाशी एक गोष्ट थोडीशी मी सांगायचं विसरलो. भूषण, एकंदरीत 44,000 डॉक्युमेंट वर्षाला होतात. 44,000 त्यातले 34,000 प्लॉटचे असतात आणि 10,000 आय एम नॉट फुलिंग यू. तुम्ही सगळेजण हे तुम्ही तुमच्या AI वर चेक करू शकता. 44,000 डॉक्युमेंट होतात. पुण्याच्या निम्मे आहोत आम्ही, पण कदाचित आता क्रॉस होऊ संभव. पुढच्या मीटला आम्ही तुमच्या बरोबरीने बसलेलो असतो आणि संभव आलेत म्हणजे त्यासाठी देत आहेत संभव. श्याम भाऊ आपल्याला घेऊन वरती जाणार आहे, त्यासाठी ते इथे आले. या पॉईंटमध्ये अजून एक सांगू इच्छितो की बऱ्याचशा कमर्शियल माझ्या प्रोजेक्टमध्ये आता IT कंपनीज येत आहेत. तर मी जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्शन करतोय, नाशिकचं वातावरण तुम्हाला सांगतो आपल्या भाषेत भयंकर पॉझिटिव्ह आहे. IT साठी भयंकर पॉझिटिव्ह. आणि त्या लोकांचं खूप अट्रॅक्शन आहे नाशिकसाठी. त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज खूप चांगल्या मिळत आहेत. तुम्ही सगळे प्राणचे मेंबर्स जर
थोडी ताकद लावाल, आम्ही रिअल इस्टेटवाले ताकद लावू, असोसिएशनचे सुनील सर आणि गौरव सर ताकद लावतील, तर जी पुण्याची पॉलिसी आहे ती जर नाशिकला आपण आणता आली, IT पॉलिसी की जी ॲक्च्युली सगळ्या महाराष्ट्रासाठी सेमच आहे, तर खूप भरपूर बेनिफिट नाशिकला होणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे, हैदराबाद, बँगलोर, पुणे, मुंबई, नोएडा, IT जिकडे येत आहे बूस्ट होणार आहे. पुढचे 10 वर्ष फक्त नाशिकचे आहेत. याच प्रश्नाला मी पुढे स्ट्रेच करतो आणि ते पुढचा जो प्रश्न आहे तर मला वाटतं तो श्यामभाऊ त्यानंतर भूषणजी आणि मुकुंदजींसाठीच असेल की बेसिकली आता सुनील सरांनी सांगितलं त्या अलाइनमेंट झाल्या आहे, डेव्हलपमेंट झाल्या, आपण इतक्या वेळापासून डेव्हलपमेंटवर बोलतो आहे. कोणी हे बोलत नाही आहे तिघांपैकी की त्यांचे प्रोजेक्ट्स त्या डेव्हलपमेंटमध्ये कुठे आहेत आणि काय ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की हा महाकुंभमेळा जो येतोय ना, याच्यावर महाराष्ट्र शासनाचं दृष्टिकोन खूप वेगळा आहे. पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने IAS IRS लोकांची 20 लोकांची स्वतंत्र कमिटी मुंबईमध्ये बसवली आहे. त्यातले 5 लोक नाशिकमध्ये येऊन बसलेले आहेत, पुण्यामधले, मुंबईमधले, आणि ते रात्रंदिवस इथं काम करतात. इथं पहिल्यांदा जेवढे कुंभ होऊन गेलेत ना, रस्ता झाला, ड्रेनेज झाला, घाटाची साफसफाई झाली, महाराज आले, आंघोळ केली, गेले. हा कुंभ उद्योगासाठी आणि नाशिक शहराचा कायापालट करण्यासाठी नाही आहे, तर महाराष्ट्राची इमेज ह्या महाकुंभवर अवलंबून राहिली. प्रयागराजचा जो महाकुंभ झाला आहे तिथे UP गव्हर्नमेंटने त्यातला प्रत्येक रुपया हा पुढे कसा कामात येईल याच्यावर कॉन्सन्ट्रेट देऊन लोकांकडनं, समाजाकडनं, कंपन्यांकडनं CSR फंडातून हजारो करोड रुपये त्या महाकुंभच्या नावाने घेऊन मोठमोठ्या कंपन्यांना प्रयागराजमध्ये अन्नदान, प्रत्येक प्रकारच्या अशा गोष्टी करायला लागल्या. मी स्टेट गव्हर्नमेंटच्या मीटिंगला गेलो होतो महाकुंभच्या, तर पूर्ण महाराष्ट्रातून, पूर्ण भारतातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाशिकच्या महाकुंभसाठी काम करतात. पुढच्या 3 महिन्यात तुम्हाला नाशिकमध्ये एवढा बदल दिसेल की प्रत्येक मनुष्य आपल्या आपल्या परीने त्या महाकुंभमध्ये प्रेझेंट होण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक बँकांना, कंपन्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते. आणि हा कुंभ आहे ना, नाशिकसाठी खूप काही देऊन जाणार आहे. म्हणजे पुढचे 12 वर्षाची वाट बघायची गरज राहणार नाही. दरवर्षी आपल्याला त्या कुंभाचं प्रतीक मिळणार आहे. कारण की इतके पैसे, हे आकडे 2,000, 5,000, 10,000 कोटी रुपये जे दिसत आहेत ना, हे आकडेवारी पहिले कागदावर यायची, निम्मे खर्चच व्हायची नाही, निम्मे योग्य प्रकारे खर्च व्हायची नाही. आत्ता इथं प्रत्येक रुपयाचा हिशोबाला मीटर लावलेलं आहे. आणि कुंभ एवढा सिस्टमॅटिक होणार आहे की नाशिकमधल्या प्रत्येक हॉटेल म्हणा, कुठलीही इंडस्ट्री घ्या, त्याचे 1000 टाइम्स बदल करायला लागणार आहे. जर आपण कमी पडू, जर नाशिककरांनी त्याच्यात सहभाग घेतला नाही आतापासून, म्हणजे आपल्यासारख्यांनी प्रत्येकाला नाशिकमध्ये येऊन कोणाला हॉटेल चालू करायचं आहे. इतके महाकुंभमध्ये लोक मोठे आहेत की स्वतःच्या बिल्डिंगा बांधून राहतात आणि नंतर त्या जागा डोनेट करून निघून जातात. इतके कुंभकडे लोक प्रेमाने बघतात. मोठमोठ्या कंपन्या खूप मोठी चॅरिटी करतात. तर त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. तर तुम्ही सगळ्या लोकांनी तुमच्याकडे जे काही प्लॉट्स अवेलेबल, इतकं सुंदर प्रेझेंटेशन करा आणि इतकी ट्रान्सपरन्सी ठेवा की तुम्हाला त्यांनी क्लिकवर तुमच्याकडे लोकांनी अट्रॅक्ट झालं पाहिजे. सगळ्यात मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी प्राणला की जिथे मोठे मोठे प्लॉट तुमच्याकडे अवेलेबल आहे, चांगल्या टाउनशिप आहे. जसं तुम्ही आज ऑर्गनाईज केलं ना, तसं तुम्ही शासनाच्या लोकांना पण बोलवा आणि तुमच्या लोकांना नाशिकची काय डेव्हलपमेंट पुढच्या 5 वर्षात होणार आहे हे चार्ज करा लोकांना आणि त्यांच्याकडनं त्याचे PPT प्रेझेंट आम्ही नाशिकमध्ये काय चाललंय आम्हाला पुण्यात बसून कळतंय की नाशिक कुठे जाणार आहे. सगळ्या महाराष्ट्रातले मोठे डेव्हलपर नाशिकच्या आजूबाजूला जमिनी घेतात. कोणी 200 एकर घेतोय, कोणी 500 एकर घेतोय, कोणी 50 एकर घेतोय. हिरानंदानी आता इथं परत 700 एकर जागा घेतली सिन्नरच्या पुढे. तर आपलं लक्ष आपण कुठे कमी पडतोय एका डीलमध्ये माणसाला, आणि हे प्रेझेंट करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
तर प्राणनी सुद्धा याच्यामध्ये खूप जास्त, जसं आम्ही डेव्हलपर आहोत, म्हणजे आम्ही नाशिककर, मी पण नाशिककरच आहे. मी पुण्याला गेलो म्हणून काही पुणेरी झालो नाही, मी ॲक्च्युअल चाळीसगावचा आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण नाशिकबद्दल आदर आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारचे शासनाच्या लोकांना पॅनलवर बोलवा, त्यांच्याकडनं पूर्ण दिवसाचं सेशन घ्या आणि तुमच्या लोकांना खरं कुठं काम करायला पाहिजे, आपण कुठं प्लॉट डेव्हलप करायला पाहिजे, कुठं DP डेव्हलपमेंट होणार आहे, कुठे रोडची अलाइनमेंट, तर खरी माहिती तुमच्या प्रत्येकाच्या प्रेझेंटेशनमध्ये. नाशिक मोठं करायचं असेल ना, फक्त तुम्हीच करू शकता, दुसरं कोणी नाही करू शकत. तुमच्या प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये प्रोफेशनल पाहिजे, एकदम प्रोफेशनल. म्हणजे आता AI वर सगळी माहिती मिळते, तुम्ही जे काही सांगाल ना लोक क्रॉस चेक करतात. त्याच्यामुळे आपण किती चांगली माहिती देऊ शकतो, किती खरी माहिती देऊ शकतो, किती ट्रान्सपरन्सी करू शकतो, त्याच्यावर नाशिकचा विकास करायला सगळे तुम्ही खूप जबाबदार आहात. आणि तुम्ही जितकं जास्त चांगलं द्याल तितके चांगले मोठे डेव्हलपर येणार आणि चांगली प्रगती होणार आहे. ग्रेट. श्यामभाऊ, नक्की आम्ही सगळे असे प्रयत्न पुढे करत राहू आणि तुम्हाला ग्वाही देतो की आजच्या मीटिंगमध्ये जे इन्स्पायर झाले आहेत तर पुढचे सगळे प्रोग्राम हे जास्तीत जास्त खरी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचून प्रेझेंटेशन चांगलं होईल याच्यावरच केंद्रित असेल. ॲक्च्युली कुंभाचा प्रश्न मी घेणार होतो, पण श्यामभाऊने त्याचं इतकं छान उत्तर दिलं की आता मला वाटत नाही की कुंभावर परत मी आणखीन काही एनलाइटमेंट करावी. पण कमिंग बॅक टू द स्मॉलेस्ट क्वेश्चन ऑफ कुंभ, कारण की इथे तिन्ही जे डेव्हलपर्स आहेत जे कोर नाशिकमध्ये काम करतात, तर त्यांना मी वन सेंटेन्समध्ये विचारू इच्छितो. आता मला असं कळालं आहे की सुनील सरांनी गोविंदनगरमध्ये त्यांची जी पहिली बिल्डिंग बांधली त्यावेळेस तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि ती काहीतरी 400 रुपये स्क्वेअर फूटने विकली तुम्ही. तर त्यावेळेचं नाशिक आणि आता कुंभानंतर होऊ घातलेलं नाशिक ह्याचे तुम्ही साक्षीदार आहात. हा काय टर्नओव्हर आहे, काय चेंज आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या तर प्लीज थोडा एनलाइट करा क्विकली. प्रसन्ना, तू म्हटलं ते बरोबर आहे. मी पहिली बिल्डिंग गोविंदनगरमध्ये बांधली मंगल पार्क म्हणून. त्यावेळेला फक्त पुढच्या बाजूला प्रकाश पेट्रोल पंप होता आणि आतमध्ये एक सर्व्हिस स्टेशन होतं आणि प्रकाशच्या बाजूनी आत जायचो. 550 रुपये वाराने मी प्लॉट घेतला होता आणि पहिला फ्लॅट मी 350 रुपये स्क्वेअर फुटने तिथे मी विकला. तर सॉरी टू इंटरप्ट, कुठल्या वर्षाचं बोलताय तुम्ही? इट इज जस्ट इन 95. तर मगाशी कोणीतरी म्हटलं होतं, राज सर बस म्हटले होते की नाशिकचे रेट डबल, ट्रिपल, चौपल होणार आहे. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. सो आता गोविंदनगरचा रेट मला माहित नाही, सगळेजण म्हणतात, मी पण बिलीव्ह करतो, मुकुंदने 1.25 लाखावर नेलाय. सो मगाशी शिरंग सर म्हणत होते ना की ते स्टॉक मार्केट, PSC रेट इकडे उघडतात आणि इकडे बंद होतात. थोडासा पॅटर्न मी आता मुकुंदकडे हँडओव्हर केलाय. मी बऱ्याचशा तिथे बिल्डिंग करून आता मुकुंद तिथं मला वाटतं कमर्शियलच कॉम्प्लेक्स करू शकतो. 1.25 लाख म्हटल्यानंतर रेसिडेन्शियलचा काही कमी जास्त 23 बिल्डिंग केल्या ना गोविंदनगर मध्ये? 25-26 बिल्डिंग केल्या. आणि पण ट्रान्सफॉर्मेशन इतकं वेगळं झालं की त्यावेळेला ज्या वेळेला मी 375 रुपयाने फ्लॅट देत होतो त्यावेळेला प्रत्येक कस्टमरची भावना अशी होती की माझा फ्लॅट झाला, मी माझ्या आयुष्यात काहीतरी केलं. जसं गुरुजींनी म्हटलं की घर हे व्हायला पाहिजे आणि ते आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्याचं वास्तू शांती व्हायची त्यावेळेला तो बोलवायचा, टोपी, टॉवेल आणि आम्हाला एक सफारी असेल किंवा असा काहीतरी एक ड्रेस पण द्यायचा. कारण ते गुरुजी सांगायचे हे घर कोणी बांधलं, तर मग यांनी बांधलं, मग त्यांना टॉवेल टोपी द्या आणि त्यांना हे घ्या. आणि तिथून आताचा प्रवास असा आहे की तो कस्टमर विचारतो, सर तुम्ही ही ॲम्युनिटी कबूल केली होती, तुम्ही टेरेसवर स्विमिंग टँक देणार होते आणि तो आता दिला नाही. म्हणजे एवढं ट्रान्सफॉर्मेशन झालं, एवढंच सांगतो मी. ऑन द लाइटर नोट, प्रोग्रेस हा किती मोठा झाला आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन पण किती मोठं झालं आहे. यू can just see the figures and imagine. I'll hand over to Mukund now because he is the biggest player over there. So Mukund जी तुमचं काय मत आहे बिफोर आणि आफ्टर कुंभ आणि किती कुंभ तुम्ही बघितले?
एक कुंभचं जर तुम्ही बघणार ना तर उज्जैनमध्ये कुंभ होतो, नाशिक बरोबरच. ठीक आहे, अर्ध कुंभ इकडे असतं नाशिकला, अर्ध उज्जैनला असतं. माझ्याकडे एक इन्व्हेस्टर येतात, ते इंदोरकडनं बिलॉंग करतात. तर ते आत्ता एक महिन्याभरापूर्वी माझ्याकडे आले होते, माझ्याबरोबर त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स पण आहेत. ते म्हणे का जे इंदोर 10 वर्षापूर्वी होतं ते आज नाशिक आहे. इंदोरची ग्रोथ जर मागच्या 10 वर्षात बघितली असेल, तिकडे फुटावर बोललं जातं. 1.5-1.25 लाख रुपये फुटाची जागा घ्यायची आणि ती काय भावाने विकायची. मग त्यांच्या कॅल्क्युलेशननी खरं सांगू ना, नाशिकचे डेव्हलपर खूप समाधानी, म्हणजे एकदम ओपनली सांगतो, ते काम चांगलं करतात, योग्य किमतीत माल देऊन टाकतात. कारण की तुमच्यासारखे समोर बसलेले लोक सकाळ दुपार संध्याकाळ चढतात. माझ्याकडे 2 कस्टमर, तो देऊन टाकतोय, तुम्ही देऊन टाका. त्याच्यामुळे तो बिचारा डेव्हलपर घाबरून तो संध्याकाळी तो फ्लॅट 600 रुपये कमी करून, त्याला खरंच नक्की माहीत नसतं तो कोण कस्टमर आहे, काय आपली गरज भागते ना, तो करून तो बॉटम टू बॉटम काम. म्हणजे आमचं जे बेसिक काय नाशिकच्या बद्दल पुणे मुंबईत चर्चा होते, तर ते कॅल्क्युलेटरचे बटन आम्हाला कधी दाबता नाही आले. त्याच्यामुळे बाहेरचे लोक का फेल होतात नाशिकमध्ये, असं याचं जिवंत उदाहरण काय की ते कोण जमू देत नाही आम्हाला आत्तापर्यंत कळलं नाही. म्हणजे समोरचे लोक जमू देत नाही का प्रिंटर जमू देत नाही. म्हणजे याच्यातलं खरंच बेसिक मला पण कोड येते. मी काय म्हणतो, मी पुण्याचा नाही, मी नाशिकचा आहे. मी पण आलो का म्हणजे नाही, म्हणजे खरं रिअल. कारण की काय प्लॉट ट्रेडिंग जो हा चॅप्टर आहे ना, भूषण जो बोलला ना, भूषण तू मी ठरवू शकत नाही, कस्टमर ठरवतो की त्याला काय रेट परवडतंय. आणि कस्टमरची आत्तापर्यंतचं जी नाशिकचा ट्रेंड होता ना, की त्याला चल 2 गुंठे 3 गुंठे 2 आपण छान आपला छोटा बंगला बांधू आणि आपण राहू. परंतु तो क्लास आहे ना आता कमी होत जाईल. कारण की आता मुलं सेकंड फळी जी आली ना, त्यांना सोसायटीत राहायची इच्छा आहे. त्यांना आपल्या मुलांना लोकांना मित्रांची गरज झालेली आहे. त्याच्यामुळे आता फ्युचर बदललं आहे. तुम्ही जर फक्त त्याच्यात तुला सुद्धा बदलायला लागणार आहे काळाप्रमाणे. तर आपण जेव्हा ग्रुपने एकत्र येतो ना, तेव्हा आपल्या 1000 फ्लॅटची स्कीम झाली म्हणजे खेडं तयार झालं. लक्षात ठेवा, आपण जर कुठला तरी एखादी आडगावचा भाग घेतला तर 2500 फॅमिली राहतात. एका टाउनशिपमध्ये 1000 फ्लॅट 2,000 फ्लॅट तयार होतात. तेव्हा ते सिटी तयार होते आणि त्याची जी ऊब शहराला मिळते ना, नाशिकची प्रगती कधी होणार आहे, जेव्हा 5 टाउनशिप नाशिकच्या बाहेर तयार होतील आणि ते नाशिकचे लोक जेव्हा सारडांमध्ये माल घ्यायला येतील आणि तिथं पार्किंगला जागा मिळत नाही, तेव्हा खरी नाशिकची प्रगती होईल. आता बाहेरगावून लोक येतात, माल घेतात आणि निघून जातात. त्यांना आपल्याला नाशिकमध्ये थांबवायचे राहायला. तू प्लॉट घे, फ्लॅट घे आणि हे काम तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाशिकला आता नाशिकची ग्रोथ कोणी थांबवू शकत नाही. आपल्याला किती पोहायचं आहे, किती स्विमिंग चांगलं आपल्याला हे करायचं आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. नाशिक थांबणार नाही, आता नाशिक पुढेच जाणार. वेल सेड. मुकुंदजी, याच्यावर एक पॉईंट रिअल्टर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक बोलू इच्छितो. डेव्हलपर्सला मार्जिन नाही, हा जो श्याम सरांचा पॉईंट होता, त्याला थोडं पॉझिटिव्ह नोटवर मी घेऊन जातो. मी तुम्हाला सगळं इकडे जेवढे पण रिअल्टर्स, चॅनल पार्टनर्स, ब्रोकर्स, माझे मित्र बसलेले आहेत, सगळ्यांना एक अपील करेल प्रसन्न सर, की आजच्या तारखेला कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टीच्या ज्या प्राइसेस आहेत आणि जमिनीच्या प्राइसेस आहेत, तुम्ही बघताय खूप तफावत आहे. जसं सरांनी सांगितलं, प्रत्येकाने आपले जेवढे स्ट्रॉंग इन्व्हेस्टर असतील त्यांना कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टी भरभरून विकत घेऊन द्या. ऑर्गॅनिक 40 ते 50% 2 वर्षात ग्रोथ त्यांना मिळणार म्हणजे मिळणार. व्हेरी वेल सेड. ॲक्च्युली अजून एक दुसरा विषय असा आहे की नाशिकचे ब्रँडिंग करताना तर एक काय ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे की आपण हे सांगायलाच पाहिजे सर्वांनी की नाशिक हे राहण्यासाठी खूप सुंदर आहे, त्यासाठीच गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. हे जर झालं ना, जर राहतो याच्यासाठी सुंदर आहे, त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्या हिशोबाने त्यांना रिटर्न्स पण मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे पण घ्या, प्लॉट घ्या, फ्लॅट घ्या, सगळीकडे तुम्हाला हेच होणार आहे.
आणि एक दुसरा विषय अजून असा आहे सर, प्राणच्या मेंबर संदर्भात मी बोलतोय की डील करताना मी बऱ्यापैकी अनुभव येतो आम्हाला. तो चहाचा चक्रीवाला असो तो पण प्लॉट डील करतो आणि मोठ्यातले चांगले हे पण काम करतात. पण जेव्हा कोणी माझ्या फोनवर बोलतो किंवा डायरेक्ट आलं ना की 2-3 प्रश्न तो जेव्हा आपल्याला विचारतो ना तेव्हा मी त्याला एकदम कुतूहलीपणे विचारतो, तू प्राणचा मेंबर आहे का? तर तो त्याचं उत्तर हो असतं. वेल सर. आता याच याच्यावरती मला एक छोटासा प्रश्न विचारता व्हेरी क्विकली, की पूर्वी तुम्ही विकत होता आणि आता तुम्ही हे तुमचे प्लॉट्स किंवा इन्व्हेस्टमेंट जे आहेत तर त्या रिअल्टर्स थ्रू विकतात, त्यातही तुम्ही प्राणला प्राधान्य देतात. तर आता का असा फरक पडला आहे हो तुमच्या ह्याच्यामध्ये, सेल्समध्ये किंवा लोकांच्या विचारशक्तीमध्ये? हा आता बिझनेस पारंपरिक राहिलेला नाही की प्लॉट विकणं फ्लॅट विकणं हे पारंपरिक नाही. पण पूर्वी काय व्हायचं की एखाद्याला घ्यायचा असायचा प्लॉट, तो मग त्याच्यासाठी शोधणं चालू व्हायचं. आता तो विषय नाही राहिला आहे. आता लोक सोशल मीडियाची आणि सगळ्या रिअल इस्टेट ॲपची ताकद एवढी वाढली ना की त्याला सीमा नाही राहिल्या बिझनेस करायला, की तो कुठलाही कस्टमर आपल्याकडे येऊ शकतो आणि त्याप्रमाणे. आणि प्राणचे मेंबर बऱ्यापैकी टेक्नॉसॉल आहेत, त्याच्यामुळे हा इफेक्ट जास्त होतो की ते सर्व बघून पूर्ण कस्टमरचा विचार करून ते आपल्याकडनं सगळं घेतात. त्याच्यामुळे टेक्नोसावी राहणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात सर्वात महत्वाचं प्राण या संस्थेचं जे पहिला शब्द आहे प्रोफेशनल, तो फार महत्वाचा आहे. मी तेच म्हणत होतो की तुमच्या प्राणच्या मेंबरची प्रॅक्टिस ही एथिकल आणि त्यांनी जे सेट ऑफ लॉज बनवले आहेत, कोड्स, त्याप्रमाणेच ते वागतील आणि नाही वागले तर त्यांचे सिनियर्स त्याची दखल घेतील, त्याचं असोसिएशन त्याची दखल घेतील. ही शाश्वती तुमच्या पाठीमागे आहे. म्हणून आता ते डील तसं करणं लोकांना सोयीस्कर वाटतं आणि हा बदललेला ट्रेंड आहे. सो जस्ट फॉलो द ट्रेंड आणि याच्यामध्ये काय आणखी इम्प्रूव्हमेंट होऊ शकतील त्या इम्प्रूव्हमेंट आपण करूयात नक्की. आता गोईंग अहेड, मुकुंदजी, तुमचा एक फार फेवरेट टॉपिक आहे ज्याला मी हात लावू इच्छितो. तुमची देशदूतमध्ये मुलाखत ऐकली होती रेरावरती, फार सुंदर झाली होती ती मुलाखत. आणि त्याच्यातल्या मला फक्त एकच टॉपिकवरती थोडासा भर टाकायचा की ते जे रेराचे रूल्स आहेत तर ते प्राणच्या लोकांना कसे ॲप्लिकेबल आहेत आणि ते ॲप्लिकेबल असताना तरी पण जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन काय मिळतं? येणारं भविष्य जे डिसिप्लिन वेने बिल्डरांसाठी झालेलं आहे, सेम टू सेम आपल्या चॅनल पार्टनर्स लोकांसाठी महत्त्वाचं आहे आणि त्यावर त्यांना सगळ्यांना काम करावंच लागणार आहे. तुम्ही जर त्याची प्रोसेस बघितली असेल तर 3 महिन्याची तुम्हाला कंटिन्यू ट्रेनिंग घ्यावी लागते. त्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला त्याचं पूर्ण स्टडीज करून एक एक्झाम द्यावी लागते. ती एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला रेरा सर्टिफिकेट अप्लाय करावं लागतं. करेक्ट. त्या रेरा सर्टिफिकेटवर पण तुमचे क्रायटेरिया तुमचा पास्ट बघितला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला रेराचा नंबर मिळतो. व्हेरी गुड. ही जी प्रोसेस आहे, मला बिंग ॲज अ डेव्हलपर, मी जेव्हा तो रेरा सर्टिफाईड माझ्याकडे चॅनल पार्टनर बसणार आहे, मी 1,00,000% मी त्यालाच प्रेफर करेल की बाबा यांनी एथिकली पूर्ण सगळं माहिती घेऊन इकडे आलेला आहे आणि नक्कीच माझ्यासाठी पण तो बेनिफिशियल असणार आहे, त्याच्या कस्टमरसाठी इन्व्हेस्टरसाठी पण तो बेनिफिशियल असणार आहे. तर रेरा हा एक अविभाज्य अंग आहे रिअल इस्टेट सेक्टरचा. तो सगळ्यांना आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला पुढे वाटचाल करावी लागणार आहे. ग्रेट. म्हणजे थोडक्यात असं आहे की रेराचं सर्टिफिकेशन जे आपण केलेलं असतं तर त्यानंतर डेव्हलपर बिल्डर जे बोलतो ते समोरच्या प्राण मेंबरला कळतं, कारण की दे आर ऑन द इक्वल प्लॅटफॉर्म. त्यांच्या ज्या भाषा आहे, त्यांचे जे टेक्निकल शब्द आहेत, त्यांचे जे मोडस ऑपरेंटी आहे ती सगळी सिमिलर आहे. सो द कम्युनिकेशन गेट स्मूथ अँड द डील गेट्स क्लिक व्हेरी फास्ट. येस, ऑफ कोर्स. अँड ट्रान्सपरंट अँड ट्रस्टवर्दी. ब्रिलियंट. द ट्रस्टवर्दी बिकॉज ऑफ रेरा तुमच्याकडे आहे. पुढे जाऊन मला श्यामभाऊ असं विचारायचं की आता तुमच्यासारखे जे मोठे बिल्डर आहेत, एम्पायर आहेत, तर त्या ठिकाणी हे रिअल्टर्स यायला थोडेसे म्हणजे त्यांना हिच असते
की जायचं की नाही, त्यांचा स्वतःचा एवढा मोठा स्टाफ आहे, ते आपल्याला एंटरटेन करतील की नाही, आपण दिलेलं लीड जे आहे ते परत त्याच्या आपल्याला बेनिफिट मिळेल का, ते लीड तेच वापरून घेतील, हे सगळं कसं तुम्ही मॅनेज करता हो आणि कसं त्यांना ॲश्युअर करतात? आत्ता भाऊनी जे सांगितलं ना, ज्याच्याकडे रेरा सर्टिफिकेट आहे ना त्याच्यासाठी कुठल्याही डेव्हलपरचा दरवाजा परमनंट उघडा आहे, लक्षात ठेवा. वेल डन. म्हणजे त्याचा आणि तो रेरा जो चॅनल पार्टनर घेतो तो डेव्हलपरचा पण अभ्यास करतो, तो हुशार कन्सल्टंट असतो, तो त्या डेव्हलपरची पूर्ण कुंडली, आम्ही त्याला जन्मकुंडली म्हणतो प्रोजेक्टची, तो रीड करतो आणि तो त्याच्या ग्राहकाला खरी माहिती पुरवतो आणि तो स्वतः जाऊन प्रोजेक्ट व्हिजिट करतो, त्याची कॅपॅसिटी बघतो. याच्यात सगळ्यात जास्त फायदा कन्सल्टंटचाच आहे की जो रेरा कन्सल्टंट रेराची माहिती घेऊन आपल्या ग्राहकाला, कारण की ग्राहक पण आता आयुष्यातली सगळी पुंजी लावतो, तो तुमच्यावर विश्वास ठेवतो असं दाखवतो फक्त, पण तो तुमच्या जवळ गेल्या लगेच रेराचा नंबर त्या डेव्हलपरचा आहे का नाही, त्याचा प्रोजेक्ट कम्प्लिशन डेट काय आहे ती क्रॉस व्हेरिफिकेशन करतो. आणि जर तुम्ही ते अभ्यास पूर्ण करून गेला नसाल तर तुमचे शब्द वेगळे पडतात आणि तिथं दिलेले शब्द वेगळे असतात. मग ते मॅच जर झाले नाही तर मग तेव्हा तुमच्यावरचा विश्वास त्याचा कमी होतो, तो व्यवहाराला मग वेळ लागतो. मग तुम्ही म्हणाला अरे मी त्यांच्याशी बोललो होतो, आपल्याला गरजच नाही. ज्या प्रोजेक्टच्या संदर्भात रेरा नंबर आहे अशा प्रोजेक्टच्या रिलेटेड माहिती घेऊन डेव्हलपर काय सांगतोय, सेल्स एक्झिक्युटिव्ह काय सांगतोय आणि त्याचा कागद काय सांगतोय, हा जर आपला जर अभ्यास पूर्ण झालेला असेल, रेरा हा ग्राहकासाठी तयार झालेला नाही, हा लोकांच्या मनात खूप मोठा गैरसमज झालेला आहे. रेरा हा सगळ्यात जास्त बेनिफिशियर कोण आहे तर मी आहे, डेव्हलपर. 2 नंबर तुम्ही आहात आणि 3 नंबर ग्राहक आहात, लक्षात ठेवा. आम्हाला पहिल्यांदा ह्या बिझनेसला तितकं बिल्डर म्हटलं ना का लोक घाबरायचे, अरे काय व्यवहार करायचं त्याच्याबरोबर. आता रेरामध्ये सगळी ट्रान्सपरन्सी आलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला इंडस्ट्रीचा दर्जा अजून 5 वर्षानंतर आहे ना हा व्यवसाय अजून खूप बदलणार आहे. ऑलरेडी पुणे मुंबईत डेव्हलपरचा बिझनेस आता चॅनल पार्टनरशिप होतच नाही, लक्षात ठेवा. आम्ही आमचं दुकानं बंद करून टाकले, आमच्या मार्केटिंगच्या टीम सगळे बंद करून, ऑफिसमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन बंद केलं आहे, सगळं चॅनल पार्टनरला देऊन टाकतात. बाबा तू तुझी जबाबदारी आहे, तू कर, तुझ्यासाठी आहे. म्हणजे आम्ही त्याला असोसिएट पार्टनर म्हणतो, चॅनल पार्टनरला. त्याला आता एजंट हा शब्द बोलणं आमच्यासाठी जड अंतःकरणाने होतं. तो आमच्यापेक्षा पॅरलल खुर्चीवर बसतो, आमच्यासाठी 10 वेळा साईटवर जातो, 4 वेळा त्याच्या घरी जातो, त्याला तो आमच्याबद्दल इतकी खरी माहिती देतो. तेव्हा त्याच्याबद्दल तो आता पहिलं दर बंद झाले सर. ब्रोकर म्हणणं सुद्धा पुण्या शहरामध्ये बॉम्बेमध्ये चालत नाही. रिस्पेक्टनी चॅनल पार्टनरची अपॉइंटमेंट घेऊन डेव्हलपरची टीम त्याच्या ऑफिसला जाते, इतका बदल झालेला आहे. तेव्हा लक्षात घ्या की शहरामध्ये आपल्याला बदलायचं असेल तर पहिले स्वतः बदलू, मग सगळं जग बदलतं. आपण कुठल्या रूटला जातोय हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाने रेरा प्रोजेक्टवरच फोकस करा. डेव्हलपरला आता रजिस्ट्रेशनच होत नाही ना, रेरा नंबर नसेल तर रजिस्ट्रेशन होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती मिळवणं फार सोपं जातं. आणि तुम्ही ॲप्लिकेशन करताना ते तुम्ही जे म्हटलं ना की कस्टमरला सिम्पल आहे, तुम्ही कस्टमर तुम्हाला भेटला ना, तुम्हाला ज्या प्रोजेक्टवर जायचं ना त्या प्रोजेक्टला 7 वाजता कस्टमर तुम्हाला भेटलं ना तर तुमचा 7:05 त्या डेव्हलपरच्या कोडवर तुमचं त्या ग्राहकाचं नाव आणि त्याची रिक्वायरमेंट लीड जनरेट झालेली पाहिजे. सगळ्यात आधी 7च्या आधी तुमच्या आधी कोणी जर पहिल्या दिवशी दिली असेल ना तो डेव्हलपर दाखवतो, बाबा हा रजिस्ट्रेशन त्यांनी परवा पण केलं होतं, हा कस्टमर माझ्याकडे 3 महिन्यापूर्वी रजिस्टर करून गेला होता, पण डेव्हलपर आता ते बंद केलं, तुला देत नाही, मला देत नाही. कस्टमर महत्त्वाचं आहे ना, ग्राहक कोणी आणला याच्यापेक्षा ग्राहक महत्त्वाचा आहे. ग्राहक आणि मरण या 2 गोष्टी कोणालाच माहीत नाही कधी लॉक होणार आहे, कळलं ना. त्याच्यामुळे जो कन्सल्टंट ग्राहक घेऊन येतो, सीपी घेऊन येतो, तो डेव्हलपर त्याला सोडत नाही. कमिशन ही ती पॅरलल भूमिका झाली. एकदम तुम्ही किती नॉर्मल पैसे घेतात, 1%, 2%. आमच्या पुण्या मुंबईमध्ये 10% सेटल करून पूर्ण पॅकेज करून त्याला प्रोजेक्ट देऊन टाकतात. मग तो त्याच्या हाताकडे 50 घेतो. कुठून झालं, जस्ट कुठून तयार झालं, हे सगळ्या मोठ्या कंपन्या कुठून बिल्ड झाल्या. तुमच्यासारखे 10 लोक एकत्र करून त्यांनी कंपनी तयार केल्या ना.
तर तुम्ही सुद्धा जागे व्हा. म्हणजे थोडक्यात श्याम भाऊ सारख्या मोठ्या कंपन्यांचे दरवाजे सुद्धा तुमच्यासाठी आता ओपन आहेत आणि इन शॉर्ट आता सगळे बिल्डर जे आहेत ते CP चॅनल थ्रू सगळ्या बुकिंग्स घेतात. आता आपण याच्यावर एक सांगू इच्छितो, एकच सेकंद फक्त. एक छोटासा मिसपरसेप्शन आपल्या नाशिकच्या ब्रोकर्स रिएल्टर्स कम्युनिटीमध्ये आहे का बिल्डरचा नंबर सगळीकडे असतो, मी जाऊन काय करणार आहे, माझी लीड जाऊन काय करणार आहे, हे डायरेक्ट करून घेतील, हे स्वतः त्यांची सेल्स टीम करून घेतील. असं आता राहिलेलं नाही. तुमची आम्हाला फार गरज आहे. ट्रान्सपरंटली आमच्याकडे या, तुमचा धंदा कोणीच नेऊ शकत नाही. ग्रेट, लवली. वेळेच्या अभावी आता आपण लास्ट सेशनमध्ये आहे, तर सगळ्यांना भुकाही लागल्यात, मला कळतं, चेहरे पडले. पण काही इम्पॉर्टंट गोष्टी राहिल्या छोट्याशा, तर त्या आपण कव्हर करू अँड देन यू विल सम ऑफ द सेशन. सर, तुम्हाला 2 प्रश्न आहेत सुनील सर, व्हेरी क्विकली. आम्ही मगाशी ऐकलं की प्राणी आणि नरेडकोनी काही MOU सँक्शन केलं आहे आणि आता आपण सगळे ट्रान्सपरन्सीबद्दल बोलतोय. MOU फार मोठं नाव असतं, त्याच्यामध्ये असं काही लिहिलं आहे की कुठल्या चॅनल पार्टनर जे आहे त्यांनी जर बिल्डरला डील दिला आहे आणि ट्रान्सपरन्सी मेंटेन नाही झाली, बिल्डरने ते केलं नाही, तर त्याच्यावर आपल्या असोसिएशनमध्ये काही कारवाई होईल किंवा तुम्ही मध्यस्थी कराल? नक्कीच. आम्ही ज्या वेळेला हे प्राणबरोबर MOU सँक्शन केलेलं आहे किंवा सही केलेली आहे, त्याच वेळेला आम्ही त्यांना ॲश्युरन्स पण दिला आहे की जर प्राणचा मेंबर असेल तर त्या प्राणच्या मेंबरचं ज्या बिल्डरबरोबर काय जे ट्रान्झॅक्शन झालेलं असेल तर त्या ठिकाणी योग्य लेजिटिमेट त्याची फी त्याला मिळेल याचे सगळे प्रयत्न नरेडको करणार आहे. आज या स्टेजवरनं नरेडको प्रेसिडेंटनी ग्वाही दिलेली आहे की ट्रान्सपरन्सी ही मेंटेन दोन्हीकडनं झाली पाहिजे आणि तसं झाल्यानंतर द ऑल बिझनेस इज युअर्स. आणि त्यासाठी जे काही आहे ते सुद्धा किंवा असोसिएशन सुद्धा त्या लेवलवर प्रयत्न करतील. म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज या आभाळा एवढ्या मोठ्या आपल्याकडे ओपन झाल्या आहेत. गोईंग अहेड व्हेरी क्विकली, AI हा प्रश्न कॉमन आहे, प्रत्येकाने थोडं बोललं तरी चालेल, पण थोडं बोलायचं आहे. AIचा आता सगळे म्हणतात AI तर सगळ्यांना अवेलेबल आहे ना, AI तुम्हालाही अवेलेबल आहे, त्यांनाही अवेलेबल आहे. तर आता एक्झॅक्टली AIचा कसा वापर करायचा आणि त्याच्यामुळे त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीज कशा ओपन होणार आहेत? इंटरेस्टिंग गोष्ट आहे प्रसन्ना, तू मी खोपोलीला होतो, आम्हाला लोडाचे सेल्स टॉप त्यांचे जे काही सेल्स हेड होते त्यांनी एक प्रेझेंटेशन दिलं आणि त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली. AI नॉट ओनली थ्रेट, इट्स नॉट ओनली म्हणजे तुमच्यासाठी तो एक प्रकारचा कॉम्प्युटर पण असू शकतो, पण AIची तुम्ही मदत पण घेऊ शकता. अभिनंदन लोडाच्या ग्रुपने ठरवलेलं होतं की कोरोनामध्ये काहीच बिझनेस झाला नाही, तर त्यांनी AI मॉडेल तयार केलं, AIच्या लोकांना बोलवलं, AIच्या मदतीने त्यांनी अयोध्येमध्ये काही जागा घेतली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी विदाऊट व्हिजिट, कोणी तिथं साईटवर व्हिजिटला गेलं नाही, काही केलं नाही, 3,000 कोटी रुपयाचा व्यवसाय केला. इंजिनसाठी हा एक फार मोठा पॉईंट आहे. म्हणजे मी त्याला थोडं एलॅबरेट करतो. त्यांनी ऑनलाईन लॉकडाऊन असताना अयोध्येमधली फक्त 3D इमेज, 2D इमेज आणि AIच्या जोरावरती हे लीड्स जनरेट करून ऑनलाईन MOU सँक्शन करून एवढं मोठं डील जनरेट केलं होतं. अभिनंदन लोधा ग्रुप अयोध्येला विकलं होतं आणि दे आर इगर टू कम टू नाशिक ॲज वेल. सो तात्पर्य असं आहे की एव्हेन्यूज काय ओपन आहेत, एव्हेन्यू बिल्डर ते बसलेलेच आहेत, पण एव्हेन्यूज आपल्याला काय ओपन आहेत त्याचं मी तुम्हाला सांगतो आहे. क्विकली ट्रान्सफर आपण करूयात. आणखीन AI मध्ये काय करता येईल? सगळ्यात महत्त्वाचं AIची आपल्या मनात भीती निर्माण झाली सगळ्यात पहिले, की सगळ्यांना सगळं माहिती पडतं. ते फार क्वचित लोक ग्राहकांबद्दल बोलतो मी तुम्हाला. तुम्ही स्वतःला AIची जरी माहिती मिळाली तुम्हाला, तर स्वतः जोपर्यंत क्रॉस व्हेरिफिकेशन करत नाही आणि त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत ती बाहेर येणं योग्य नाही. अजून आपल्याकडे तितकी तत्परता आलेली नाही, तितके आपण हे मोठे डेव्हलपर किंवा काय एक त्या दिशेला घेऊन जातात आपल्याला, त्यांना त्या दिशेला लोकांना येऊ द्यायचं नसतं म्हणून ते वेगळी दिशा दाखवून देतात
लोक त्याचा अभ्यास करत बसतात आणि बाकीचा व्यवसाय सगळा होऊन जातो. त्याला पॉलिसी मेकिंग म्हणतो आपण. तर आपण आपलं स्वतःला जेवढं झेपतंय प्रामाणिकपणे आपण मी तुमच्यासाठी आलो आहे आज, तर तुम्ही काय आपल्याला स्वतःला काय बदल करायचा आहे, आपण यायचा किती फायदा घ्यायचा आहे, स्वतःत काय डिसिप्लिन लावायचं आहे. रेरा आपल्यासाठी इतकं छान आलेलं आहे, तर जगात रोज काहीतरी AI आज आलं, उद्या नवीन काहीतरी सॉफ्टवेअर येणार आहे. तर तुम्ही त्याच्यापेक्षा आपण काय करतोय, आपण किती स्मार्ट वर्क करतोय याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि आपला रोज ऑडिट करा, डेली ऑडिट करा की आपण किती स्मार्ट काम करू शकतो आहे, त्याच्यावरच फोकस करा. या आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात टेक्नॉलॉजी बरोबर जर तुम्ही चालणार नाही तर तुमची ग्रोथ होणार नाही, हे तुम्हाला कळून चुकवावं लागेल. AIनी खूप काही ट्रान्सफॉर्मेशन आलेले आहेत आणि बिझनेस खूप सोपा झालेला आहे. तुम्ही जर टेक्नो सॅव्ही व्हाल, AIचा व्यवस्थित वापर कराल, खूप चांगले चांगले मार्केटमध्ये कोर्सेस आहे AI बद्दल, त्याच्याने तुम्ही नॉलेज घ्या, टेक्नो सॅव्ही व्हाल, तुमचं बिझनेस अजून खूप इझी होईल आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही टर्नओव्हर करू शकाल. आत्ताचीच गोष्ट आहे की एक क्रीडाचं एक सेशन केला होता मुंबईत, MTP प्रोग्राम, मेंबर ट्रेनिंग प्रोग्राम. तर त्यात तंत्रज्ञ सर, दामले तात्या, कोतकरजी हे सगळे होते. तर श्रेया बजाज म्हणून त्यांचं एक लेक्चरचं एक तासाचं झालं होतं फक्त, पण त्यात इतकं अमेझिंग होतं ते की याचा उपयोग काय होतं. ठीक आहे, आपल्याला एकदम बेसिक नॉलेज पण मिळालं ना त्याचं. तर एक मी ह्या क्रेडाई मेट्रोचा मी मॅनेजिंग कमिटी मेंबर असल्याने एक मी असं आव्हान पण करू इच्छितो की प्राण मेंबरला पण की आपण एक सेशन श्रेया बजाजचं क्रेडाई प्लस प्राण मेंबर यांचं आपण ठेवू शकतो श्रेया बजाजची. तर ते साधारणतः 6 ते 7 तासाचं आहे. तर आपण तो एक प्रोग्राम जरूर इथं घेऊ की एक बेसिक नॉलेज मिळालं ना, टेक्नो सॅव्ही राहायलाच लागणार आहे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण त्याच्यातला आपण काय उपयोग करून घेता येईल आपल्याला आपल्या याच्यासाठी. सर साधं एक क्रेडाई मेट्रोचं त्यांनी एक फक्त जस्ट जिंगल बनवा असं एक त्यांनी कमांड दिली, तर इतकं सुंदर ऑप्शन्स आले त्याच्यामध्ये की म्हणजे खूपच चांगलं आहे. आणि त्याच्यात काय महत्त्वाचं आहे, हे करताना प्रॉम्प्टिंग किती महत्त्वाचं आहे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या सोयीस्कररित्या सांगितलं ना, त्यामुळे ह्या गोष्टी आपण सर्व मेंबरसाठी आपण करू शकतो. खूप छान सांगितलं, थँक्यू. प्रश्न तर माझ्याकडे आणखी भरपूर आहे तुमच्यासाठी, पण आय डोंट नो मेंबर्स माझ्याकडे सगळे असे बघतात, खास करून कमिटी मेंबर की कधी आता. सो आय थिंक वी विल स्टॉप हिअर. 5 मिनिटं करूया. ऑल राईट, आर यू गाईज विलिंग टू डू? जस्ट एक माहिती म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी किती जण ChatGPT किंवा AI वापरतात, हातवर करा. तुम्ही त्याला मित्र बनवा. तुम्ही त्याला समजा आज तुम्ही एक मेंबर एखाद्या साईटवर घेऊन गेले, तिथं काय काय घडलं आणि काय झालं हे त्याला सांगा. त्याच्यात त्याला सांगा की मला आता याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट सांग. तुम्ही 50 मेंबरचा जर तुमचा हा सगळा डाटा तयार झाला आणि तो ज्या वेळेला तुम्हाला इम्प्रूव्हमेंट सांगेल त्यावेळेला तो त्याचं सगळं जगातलं नॉलेज, म्हणजे तुमच्यासारखं जे 100% अतिशय चांगलं काम करणारे चॅनल पार्टनर असतील किंवा ओरेटर असतील किंवा मोटिवेशनल स्पीकर असतील, या सगळ्यांची माहिती एकत्र करून तुम्हाला तो माहिती देत असतो. तर तुम्ही रोज त्याच्याबरोबर 1 तास चर्चा करा की आज असं घडलं, आज असं घडलं, मी असं बोललो, ग्राहक असा बोलला, मी असं बोललो, ग्राहक असा बोलला, बिल्डर असे बोलले, हे बोलले, आता मला मी काय बोलावं, मी त्याला काय आणखी इन्फॉर्मेशन द्यावी, एवढं सांग. तुम्हाला सांगतो, तुम्ही 15 दिवसात जगामधले सगळ्यात चांगले मोटिवेशनल स्पीकर, चांगले तुमच्या सारखे काम करणारे चॅनल पार्टनर यांची माहिती घेऊन ते काय करतात काय नाही करत याच्यावरनं तुम्हाला अत्यंत चांगल्या सूचना देईल. तुम्ही प्रयोग करा. ग्रेट. आता आपण आजूबाजूला खूप फिरलो, गोल गोल. लेट्स कम टू स्ट्रेट टू द पॉइंट. सो सगळे इथे नामवंत लोक आहेत, सगळ्यांना माहिती आहे, नाशिक सगळ्यांना ओळखतं. सर आता मला एक स्ट्रेट पॉइंट इथे असा विचारायचा आहे, काय तुम्ही लोक तुमच्या कंपनीज या
CPs कडनं एक्सपेक्ट करतात स्ट्रेट अवे? मुकुंद सर पहिल्यांदा. मला माझा पूर्ण बिझनेस चॅनल पार्टनर थ्रू करायचा आहे. तर तुम्हाला पण असं स्वतःला मॉडिफाय करावं लागेल की प्रत्येक बिल्डरला वाटेल की आम्ही तुमच्या बरोबरच बिझनेस करावा, तुमच्या थ्रूच बिझनेस करावा, सॉरी बरोबर नाही, तुमच्या थ्रूच बिझनेस करावा. तर जेवढे पण तुम्ही इकडे उपस्थित आहात, प्रोफेशनली काम करा. जसं आता स्वामीजींनी सांगितलं होतं, श्रीरंग सरांनी सांगितलं होतं, सकाळपासून जेवढे स्पीकर झाले, तुमची इमेज हाच तुमचा ब्रँड आहे. तुमचा ब्रँड आहे का? आज तुम्ही स्वतः तुमचे ब्रँड आहे. तर तुमची इमेज तुम्हाला सुधारावी लागेल आणि प्राण सारखी संस्था तुमच्या हातामध्ये आहे, त्यांचा शिक्का तुमच्याकडे आहे. ट्रस्ट हा बिल्ड झाला तर ऑटोमॅटिकली चांगलं काम होईल. सगळ्यांना मला तेच म्हणायचं आहे की चांगल्यात चांगलं तुम्ही काम करा, लॉंग टर्म विजननी काम करा. आता थोडक्यात 2 लाख रुपये आत्ता मिळत आहेत, पण तुम्हाला माहिती जर ओव्हर द पिरियड मी व्यवस्थित गेलो यांच्या बरोबर 10 डील करू शकतो, 10 लाख कमवू शकतो, असं विजन ठेवून तुम्ही काम करा. भूषणजी, एक मिनिट मला फक्त ॲड करायचं आहे. तुम्ही आत्ता म्हटलात की 10 वर्ष नाशिकमध्ये प्लॉट मार्केट खूप जोरात असणार आणि प्लॉटमुळे तुमचे ऑलमोस्ट 10-12 लेआउट चालू आहेत. प्लॉटमध्ये खूप क्लिष्टता असते, लिगॅलिटी असते, त्याच्यामध्ये बरेच तुमचे लिटिगेशन्स असतात, सो किंवा एन्क्युम्बरन्सेस असतात. मला सांगा की या सगळ्या क्लिष्टतेमध्ये तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे CP कडनं, जेणेकरून हा बिझनेस जो थोडासा मागे लोक कानाडोळा करतात, तरी नॉर्थ महाराष्ट्राची लोकांना हे हवं आहे, प्लॉट हवा आहे, पण विश्वास पटकन निर्माण होत नाही आणि त्यानंतर हे क्लिअर आहे का नाही, नंतर नोटीस येतील का, हा जो काही आहे ना, तुम्हाला CP कडनं काय अपेक्षित आहे? तुम्ही स्ट्रेट अवे सांगा. ऍक्च्युली जे काम आहे बऱ्यापैकी आम्ही सांगण्यापेक्षा CPच काम आमचं करून टाकतात. कारण ते जेव्हा एखाद्या लेआउटमध्ये एंट्री करतात तेव्हा त्यांनी जवळजवळ सगळं बघितलेलं असतं की याचे डॉक्युमेंटेशन्स काय आहेत, आणि जे नसतील तर ते पण आम्ही देण्याचा करतो, कारण आम्हाला पण इमेज बिल्डिंग आमची करायची. सगळ्यात महत्वाचं मास्टर फाईल त्यांना आधी वाचायला. हो पूर्ण. त्याच्याशिवाय आम्ही पण घेत नाही आणि पुढच्याला पण आम्ही देऊ शकत नाही, कारण आमचा बिझनेस जो आहे आता पहिल्यासारखं नाही राहिलाय. मी परत एकदा सांगतो की हा पारंपरिक बिझनेस नाही राहिला आहे. आता फार कॉम्पिटिशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी फार पाळाव्या लागतात की टायटल क्लिअर आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि CPकडनं अपेक्षा अशी आहे की आता जसं मुकुंदजींनी पण सांगितलं की माझं वैयक्तिक बोलतो की माझे बोर्ड सगळीकडे आहेत, माझ्या ॲड सगळीकडे आहेत, तरी मला का हवे? याचं कारण आहे की एखादा लेआउट जर मी 6 महिन्यात जर विकत असू तर माझं जर CP सगळ्यांनी जर मला साथ दिली तर तो 3 महिन्यात मी संपू शकतो. हे माझं त्याच्यात हे. तर त्या हिशोबाने जर सगळ्यांनी जर काम केलं आणि याची खरंच परत सांगतो की ट्रान्सपरन्सी सगळ्या कंपनीला ही ठेवावीच लागणार आहे की तुमची व्हिजिट झाली आणि ती कोणी घेऊन टाक, हा विषय कधीच होणार नाही, म्हणजे होत नाही ॲक्च्युली. कारण साईट व्हिजिट काही आम्ही त्या आखून दिलेल्या आहेत की साईट व्हिजिट झाला का फोटो टाकायचा आहे. फोटो तुमचा तर 2-2.5 आलेला आहे, जर एखादा 3 वाजता जर कोणी कोणाला दाखवत असेल तर तो ग्राह्य धरला जात नाही. आमच्याकडे हे आम्ही ट्रान्सपरन्सी पाळतो, त्याच्यामुळे जो बाहेरचा कोणी बिझनेस करतो ना त्याला त्याचा पूर्ण मोबदला मिळतो. एक फार छान त्यांनी आपल्याला बोलता बोलता त्यांची मॉडस ऑपरेंटी ओपन करून सांगितली आहे. जर कोणाला लक्षात नसेल आलं तर जेव्हा CP कुठल्या क्लायंटला घेऊन जातो तेव्हा CP अधिक क्लायंट एक सेल्फी जर टाकली आणि त्यांच्या सेल्स टीमला किंवा त्यांना पाठवली तर तो क्लायंट त्यांच्या नावावर बुक होतो. सो दॅट इज द पर्पज, दॅट्स व्हॉट ही वॉन्ट्स टू से. करेक्ट. मी आता पुढे येतो श्यामभाऊंकडे. श्यामभाऊ, तुम्ही नाशिकचेच आहात आणि तुम्ही आमच्यातलेच आहात, तुम्ही आमच्या असोसिएशनमध्ये पण आहात, पण तुम्ही बाहेरनं काम म्हणजे बाहेर पण काम करतात आणि नाशिकमध्ये पण काम करतात, तेव्हा तुम्हाला नाशिकचे कुठले प्रिडॉमिनंट एरिया असं वाटतं की तिथे खूप ग्रोथ होणार आहे आणि त्या बाजूलाच आपण प्रोजेक्ट टाकावे, ते पण एक सिक्रेट ओपन केलं तर बरं होईल? खरं सांगू ना की नाशिकमध्ये आम्ही मागच्या 12 वर्षापूर्वीच यायचं ठरवलं होतं, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, या इथं सगळे बसलेल्या सगळ्यांना माहिती. परंतु
आडगाव असा एक पार्ट 12 वर्षापासून तो असा अलिप्त होता. आता पुढचे 12 वर्ष आडगावचेच आहेत. लक्षात घ्या. म्हणजे पाथर्डी आणि गंगापूर रोड जो डेव्हलप झाला आता तिथले जे रेट वाढले. आमच्याकडे 12 वर्षापूर्वी 4,000 रुपयेच रेट होता आमचा, आणि आज पण 4,000 रुपये रेट आडगावचा. म्हणजे भारतातलं एकच उदाहरण आहे आडगाव का जिथं प्लॉटचे रेट 400 रुपयावरनं 4,000 रुपयावर झाले, 40,000. तर उलट असं म्हणतोय की नाशिकपेक्षा NMRDA मोठ्या प्रमाणात डेव्हलप होईल आणि NMRDA ला स्ट्रेंथ देणं, NMRDA ची जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करून घेणं हे आपलं काम आहे. आणि नरेडको त्यावर काम करते की NMRDA ला आणखीन स्ट्रॉंग करूया. NMRDA मुळे आणखीन मोठा एरिया आपल्याला डेव्हलपमेंटला मिळेल. कारण की पुढची जी ग्रोथची वेव येईल ना त्याच्यामध्ये हे नाशिक जे आता कॉर्पोरेशन लिमिट मधलं हे तर असं संपेल. शांभू बरोबर ना, काय फार मोठं नाही येते कॉर्पोरेशन लिमिट मधलं नाशिक. फ्रिंज एरिया आपल्याला मेनली त्याचा बाजूचा जो फ्रिंज एरिया आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. वेल सेड सर. आज इतके मोठे मोठे क्लू मिळाले. आता मला माहित नाही मला हे लोक किती नावं ठेवणार आहेत की तू एवढे सगळे ट्रेड सिक्रेट ओपन करून घेतले, पण आज सगळ्यांनी मनमोकळेपणे इथे आलात, गप्पा मारलात. मी प्राणच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक वतीने सगळ्यांचे आभार मानतो. एक आणखीन जाता जाता 2 मिनिटाची गोष्ट आहे माझी, ती सांगायची मला फार इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये मी कमी बोलेल, जास्त समजावून घ्या. प्राणचं महत्त्व हे काय आहे आणि ते प्राणदायी कसं आहे ह्याच्यावरती ते आहे. बेसिकली एक वाघ असतो आणि गाढव असतं. तर हे दोघं जण जे आहेत ते गाढव वाघाकडे येतं, म्हणतं मला जमीन हवी आहे तुझ्याकडे जी आहे ती. वाघ म्हणतो ठीक आहे, हरकत नाही, आपण डील करूया. पण एक आहे की त्याच्यावर काही मी हे लावलं आहे पीक, ते काढल्यावर तुला जमीन देईन मी. तर ते जमिनीवर जातात दोघं जण. जमिनीवर गेल्यावरती गाढव म्हणतं त्याला, अरे हे पीक नाही आहे, हे तर पिवळं गवत आहे म्हणे. वाघ म्हणतो नाही नाही हे पीक आहे. त्यांचं तिथे खूप वादावादी होते. वादावादी झाल्यानंतर ते म्हणतात की आता आपण जंगलाचा राजा सिंह आहे, सिंहाकडे जाऊयात आणि याचं फायनल डिसिजन घेऊया. सिंहाकडे गेल्यानंतर काय होतं की सिंह सगळं ऐकतो स्टोरी वगैरे आणि तो डिसिजन गाढवाच्या बाजून देतो आणि म्हणतो हो हे पिवळं पीक आहे आणि तू आता 4 दिवस इथेच थांबायचं आणि बाहेर जायचं नाही. गाढव खूप खुश होतं. गाढव खुश होतं आणि बाहेर जातो. पण त्याला कळतं अरे आता आपण एवढी मोठी बाजी मारली, आपण वाघाला आणखीन नमवूया. गाढव परत सिंहाकडे येतं, म्हणतं की महाराज तुम्ही जे सांगितलं तो डिसिजन मला मान्य नाही म्हणे, त्याच्यावर आणखीन शिक्षा झाली पाहिजे कारण की माझ्या त्याच्यात वेळ गेला, खर्च झाला. सिंह म्हणतो बरोबर आहे. त्याला तो उपाशी ठेवतो 4 दिवस. वाघ नंतर येतो, म्हणतो की महाराज तुम्हालाही माहिती आहे त्या जागेवरती पिवळं गवत नाही आहे, माझं पीक आहे, तरी तुम्ही गाढवाची बाजू ऐकतात आणि मला शिक्षेवर शिक्षा देतात. तर त्यावेळेला सिंह एकच म्हणतो, वेड्या तू डील कोणाबरोबर केलेस हे बघ आणि मग ती शिक्षा कोणाला मिळाली पाहिजे हे तू ठरव. तर तात्पर्य हे आहे याच्यामध्ये की डील अशाच लोकांबरोबर झालं पाहिजे की ज्यांना त्याच्यातली माहिती आहे. अव्यापारेषु व्यापार हा कधीच फुलत नाही, फलत नाही. याच नोडवरती मी आजचा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. थँक्यू. अतिशय गमतीशीर पद्धतीने हा एक सिरियस टॉपिक तुम्ही सगळ्यांनी खरं तर हाताळला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि स्टोरीज आणि एक्झाम्पल्स देऊन त्याचसोबत बरेच इन्साइट्स आपल्या सगळ्यांना मिळालेत. पुन्हा एकदा अख्ख्या पॅनलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इट वॉज अ व्हेरी valuable and entertaining panel discussion, I would say. And ये फार rarely होता है, especially when such topics are involved. But amazingly done. Congratulations to our panel moderator Prasanna ji. And now may I please invite Mr. Nitin Jangra, Treasurer Pran, to kindly felicitate our title sponsor Bhushan Kothawde from Urban Sites. Let's give a big round of applause, everybody. Let's give it up for our title sponsor, Mr. Bhushan Kothawde, Urban Sites. I request Mr. Amit Wagh
Joint Treasurer, and Yogesh Nirkar Committee Head to kindly felicitate Mr. Mukund Sabu. I invite Mr. Girish Vijan, Joint Secretary, to kindly felicitate Mr. Shampan Kotkar. Mr. Sriram Bhadane, Business Development Committee Head, Pran, and PR Committee Head, Sanjay Duse, to kindly felicitate Prasanna Saiketkar, sir. We are felicitating Mr. Sunil Gawade, President, Naredko, Nashik. And I would also like to invite Miss Isha Chande on the stage, and I request Mr. Kailash Kadam, Advisor Pran, and Bhavesh Sandev to please felicitate her. Can we once again have a big round of applause for all our panelists? Mr. Sunil Gawade, Mr. Bhushan Kothawde, Mr. Mukund Sabu, and Mr. Shampanji Kotkar, and our panel moderator, Mr. Prasanna Saiketkar, please. Let's have a big round of applause. I request our team to please felicitate Gawade sir. I beg your pardon if I have missed out. तो साबु सर, आपके शुभ हाथों से आप जिनका यहाँ पर चिट निकालेंगे उनको एक मोबाइल फोन मिलने वाला है। जो सगळ्यांचं मन जिंकतो असा विजय कोठावदे. Congratulations. राम बधाने. Congratulations. In the heart of Argaon, Nashik, a circle takes its shape again, where every generation finds a place where they truly belong. Nandan Carnival. Enter the carnival of your life. Built with one simple purpose, to bring joy into your everyday. You are the code, giving your best and feeling alive again. Children playing, making friends with like-minded souls since childhood. The seniors praying in the temple built within the courtyard. A lobby as welcoming as it is lavish. A quiet reminder that you have made your mark. Enter the carnival of your life, Nandan Carnival. This is your dream home. Yeah, not just the design, but the thought. Even the kitchens are grand, with generous storage and a utility balcony, the largest in the vicinity. Wardrobes that have ample space for you and your partner's outfits. Rooms with enough space, even until your bed settles in. A corner to sip morning coffee or to build your dreams through the day.
A balcony that opens to the world. Look around. Life has found its own game. This beautiful podium is built on the ground, but with one purpose: to elevate your life 360 degrees. When outdoors give you so much joy, the indoors are designed to give you comfort that lasts. Everyday workouts in a gym that's meant to inspire. And for all your gatherings, this beautiful indoor and outdoor party arena is ready to make every celebration feel grand. A place designed with you and your entire family at the center. Imagine you and the kids in the pool, splashing water, splashing laughter. The lights, the greens, the quiet hum of life. You realize something simple, something true. You are not just moving forward, you are going in full circle to connection, to comfort, to the kind of living that will always stay with you. Nandan Carnival. Enter the carnival of your life, where happiness is every day. नमस्कार, थँक्यू सो मच. आपण हा जो इव्ही पाहिला, हा आमचा प्रोजेक्ट नंदन कार्निवल जो आरगावमध्ये आहे. हॅलो, पाहिला तो आमचा जो प्रोजेक्ट आहे नंदन कार्निवल जो आडगावमध्ये स्थित आहे त्या प्रोजेक्टचा होता. तत्पूर्वी मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन आमच्या कंपनीविषयी देऊ इच्छितो. नंदन बिल्डकॉन ही कंपनी 1998मध्ये श्री श्यामकांत खोतकर सरांनी स्थापन केली आणि ते लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्ष झाला आहे. वटवृक्ष होताना गेल्या 27 वर्षामध्ये जवळजवळ 39 प्रोजेक्ट्स आणि 5,000हून जास्त ग्राहक या फॅमिलीमध्ये जोडले गेलेले आहेत. आणि येत्या काळात नाशिकमध्ये आणखी 316 फॅमिलीज या फॅमिलीमध्ये जोडल्या जाणार आहे. तर याच बाबतीत येत्या काळामध्ये आपण 3 मोठे प्रोजेक्ट्सही पुण्यामध्ये चालू करत आहोत. नाशिकमध्ये अपकमिंग काही प्लॅन्स आहेत. पुण्यामध्ये सध्या रिसेंटली काही आपले प्रोजेक्ट झाले ज्याला बरेच अवॉर्ड्स मिळाले होते, जसे की नंदन प्रॉस्परा गोल्ड आहे, नंदन एस आहे. तर अशा प्रोजेक्ट्सला क्रिसिल 5 स्टार आणि क्रिसिल 6 स्टार रेटिंग कन्स्ट्रक्शन क्वालिटीसाठी मिळालेलं आहे. तर हा एक खूप मोठा माइलस्टोन कंपनीने आतापर्यंत अचीव केला आहे. कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कन्स्ट्रक्शन ही सर्वात महत्त्वाची बाब असते आणि ते अति उत्तम होण्यासाठी प्रत्येक वेळी आम्ही काम करत आलेलो आहोत. उत्तम काम, चांगलं कन्स्ट्रक्शन आणि ग्राहकांना हवं असलेलं घर ज्याच्यामध्ये त्यांची गरज पाहून, त्यांची गरज व्यवस्थित समजून त्याचं डिझायनिंग करणं हे फार महत्त्वाचं असतं, जे आत्तापर्यंत आम्ही करत आलो आहोत. हे आमचे काही झालेले प्रोजेक्ट्स आहेत. 39 पैकी आत्ता इथे आपल्यासमोर 6-7 प्रोजेक्ट डिस्प्ले केलेले आहेत. अपकमिंग प्रोजेक्ट्स पुण्यामध्ये सुद्धा आपल्या वाकडमध्ये आपण एक प्रीमियम रेसिडेन्शियल 3 आणि 4 BHKचा फ्लॅट्स आपण प्रोजेक्ट घेऊन येत आहोत. तर बेसिकली प्रीमियम सेगमेंटमध्ये काम करत असताना गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये कंपनीने 3, 4, 5 BHK विलामेंट्स अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट्समध्ये जास्त लक्ष घातलेलं आहे. कारण त्या पद्धतीचा क्लायंट बेस आणि त्या पद्धतीची कन्स्ट्रक्शन क्वालिटी हे आपण आत्तापर्यंत देत आलो आहोत आणि म्हणूनच आपण प्रीमियम सेगमेंटमध्ये डेव्हलपर आहोत ही आता एक ओळख पुण्यामध्ये पूर्णपणे झालेली आहे. बालेवाडी हायस्ट्रीटसाठी एक लोकेशन जिथे आम्ही मोठं कमर्शियल घेऊन येतो आहे, जवळजवळ 7 लाख स्क्वेअर फीटचं. आणि हिंजवडीमध्ये आम्ही जवळजवळ 50 एकरमध्ये एक प्लॉटिंगची स्कीमसुद्धा घेऊन येणार आहोत. नंदन कार्निवल एक असा प्रोजेक्ट जिथे रोजचा दिवस एक आनंदात जातो. कार्निवल म्हटले की
यात्रा, काजळ बनली की जत्रा, आणि तुमच्या आयुष्याची जत्रा, तुमच्या आयुष्यातला आनंद तुम्हाला या घरामध्ये, या प्रोजेक्टमध्ये कसा देता येईल याच्यावर आम्ही पूर्णपणे काम केलेलं आहे. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जर समोर व्हिडिओ पाहत असाल, स्क्रीनवरती तुम्हाला 3 बिल्डिंग दिसतात. यामध्ये 2 13 माळ्याच्या आणि 1 12 माळ्याच्या अशी 304 सदनिका इथे आपण बांधत आहोत, ज्या 2 बेडरूम आणि 3 बेडरूमचे प्रशस्त फ्लॅट आपल्याला पाहायला मिळतील. समोरच त्याच्या क्लब हाऊस आहे आणि ते फार युनिक डिझाईन पद्धतीने बनवलं गेलेलं आहे. त्याचं काम चालूच आहे आणि फ्लोटिंग कॉन्सेप्टमध्ये क्लब हाऊसचं डिझाईन केलेलं आहे. आपलं आयुष्य गोलाकार पद्धतीने चालतं. म्हणतात ना की पृथ्वी गोल आहे आणि कुठे ना कुठे प्रत्येकाची भेट होते. तसंच जन्मापासून मृत्यूपर्यंत एक आयुष्य असं पूर्ण सर्कल घेऊन पूर्ण होतं. पण लहान बाळ, मग त्याच्यानंतर आलेलं त्याचं बालपण, त्याच्यानंतर किशोरपण, मग लग्न, मग आई वडील, आणि मग ह्या सगळ्याचा प्रवास हा जो आपण पूर्ण करतो, या सगळ्यांमध्ये प्रत्येकासाठी लागणारी गोष्ट, प्रत्येकासाठी लागणाऱ्या जागा, ॲमेनिटीज, फॅसिलिटीज, या सर्व या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हा प्रोजेक्ट आपण कालच लॉन्च केला आहे असं आपण म्हणू शकतो. तर बेसिकली कालच प्राणने आम्हाला तिथे येऊन प्राणवायू दिलेलाच होता. आज पुन्हा एकदा आणखी मोठ्या संख्येने प्राणवायू घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तर काल आम्ही प्रोजेक्टचं लॉन्चिंग केले आहे. याच्यामध्ये अप टू 5 लाखपर्यंतचा डिस्काउंट हा ग्राहकांसाठी आपण देत आहोत. याच्यामध्ये 2 बेडरूमच्या फ्लॅटला 3 लाखापर्यंत आणि 3 बेडरूमच्या फ्लॅटला 5 लाखापर्यंतचा डिस्काउंट असणार आहे. नाशिकमध्ये जी साईज आम्ही पाहत आलो इथं प्रोजेक्ट्समध्ये, ती साधारण 600-650 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया 2 बेडरूमची चालू होता. पण आपल्या प्रोजेक्टमध्ये तोच साईज 770 फुटापासून 850 फूट कार्पेट एरिया, म्हणजे 1070 पासून 1180 फुटापर्यंतचा कार्पेट एरिया 2 बेडरूमचा पाहायला मिळेल, जो खूप प्रशस्त आहे. लिव्हिंग डायनिंगचे जे प्लॅन्स आहेत ते अगदी स्प्रेडेड डिझाईन केलेले आहेत, त्यामुळे पूर्ण घर व्यवस्थित तुम्हाला वापरता येईल. प्रोजेक्टच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फॅसिलिटीज ऑफर केलेल्या आहेत. पूर्ण बॅलन्स आयुष्याचा कसा ठेवता येईल त्याच्यासाठी योगा स्पेस, लँडस्केप एरियाज, चाइल्डहूड लहान मुलांसाठी आपण दिलेले किड्स प्ले एरियाज, किंवा यंग मुलांसाठी असतील, किंवा जिम्नॅझियम, या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला इथं पाहायला मिळतील. स्पिरिच्युअली सर्वांना एकत्र येता यावं म्हणून या प्रोजेक्टमध्ये मंदिराची सुद्धा छोटी स्थापना इथे करण्यात येणार आहे. टुगेदरनेस म्हणजे आपण एका प्रोजेक्टचा जेव्हा भाग होतो तेव्हा त्या प्रोजेक्टमधलं जे काही सदनिका आहेत, जे काही फ्लॅट्स आहेत, ही सर्वांची एक फॅमिली तयार होते आणि त्या फॅमिलीला एकत्र येण्यासाठी तेवढीच मोठी जागा हवी असते. ती या क्लब हाऊसच्या रूपाने तिथे देण्यात येणार आहे. हे प्रोजेक्टचे काही व्ह्यूज आहेत, रेंडर्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅट डिझाईन केल्यानंतर तो कसा दिसू शकेल हा टू द स्केल डिझाईन केलेले रेंडर्स आपण इथे पाहू शकता. प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते अत्यंत उत्तम असं जस्ट आडगावला डीमार्टच्या बॅकसाईडला असलेलं हे जे लोकेशन आहे, त्याच्यामुळे डेली नेसेसिटीमध्ये लागणारी प्रत्येक गोष्ट ही आपली हाकेच्या अंतरावर रादर 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, या सगळ्याच गोष्टी आणि येणारं IT हबसुद्धा त्याच आडगावच्या जवळपास येणार आहे. त्यामुळे फ्युचरिस्टिक लोकेशन प्लस असलेल्या सगळ्या फॅसिलिटीज हे या प्रोजेक्टचं महत्त्वाचं स्थान आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये पहिल्या 5 मिनिटात आपण कुठे कुठे जाऊ शकतो, 15 मिनिटापर्यंत आपण ओझरपर्यंत पोहोचू शकतो. तर एवढ्या जवळ कनेक्टिव्हिटीमध्ये आपला हा प्रोजेक्ट अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेला आहे. या स्कीममध्ये आपल्याला जर पाहता येईल तर 3 बिल्डिंग्स आपण डिझाईन केल्या, A, B आणि C. A आणि C बिल्डिंगमध्ये आपल्याला 2 बेडरूम आणि B बिल्डिंगमध्ये 3 बेडरूमचे फ्लॅट पाहायला मिळतील. अंदाजे 20,000 स्क्वेअर फीटचा पोडियम आपण इथे डिझाईन केला आहे, ज्याच्या खाली पूर्णपणे प्रत्येक फ्लॅटला एका गाडीचं पार्किंग आणि वरच्या स्पेसमध्ये क्लब हाऊस, जिम, गार्डन, प्ले एरिया आणि वेगवेगळ्या फॅसिलिटीज इथे आपण डिझाईन करतो. या व्यतिरिक्त इथे 12 रूम हाऊसेस सुद्धा असणार आहेत, ज्याचा कार्पेट एरिया 1350 स्क्वेअर फीटच्या आसपास चालू आहे.
हे आपल्या प्रोजेक्टचं गेट आहे, जिथून आपल्या प्रोजेक्टची एंट्री एक्झिट होईल. याच पद्धतीचं डिझाईन आपण तिथे 24 मीटर रोडला लागून आपल्या प्रोजेक्टचं गेट बनवत आहोत. काल काही लोकांनी प्रोजेक्टला व्हिजिट केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं असेल की ॲक्च्युअल लॉबीचं काल ओपनिंग केलं आणि ती लॉबी आणि या व्हिडिओमध्ये रेंडरमध्ये दाखवलेली लॉबी ही अगदी सेम आहे, त्यात खूप सारं साम्य आहे. तर माझी इच्छा आहे की आपण सुद्धा एकदा साईटला व्हिजिट नक्की करा आणि हे जे काही रेंडर्स दाखवले त्याच पद्धतीचं काम, त्याच पद्धतीची डिलिव्हरी आम्ही तिथे देत आहोत की नाही ती स्वतः तुम्ही तपासू शकता. फ्लोटिंग क्लब हाऊस हा एक नवा कॉन्सेप्ट आम्ही इथे आणलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण वरच्या फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरवर आपण जिम्नॅझियम ऑफर करत आहोत. तर ग्राउंड फ्लोअरला आपण मोठा मल्टीपर्पज हॉल विथ लॉन एरिया देणार आहोत. बॅक साईडला आपण एक स्विमिंग पूल देतोय, जो इन्फिनिटी पूलच्या कॉन्सेप्टमध्ये डिझाईन करण्यात आलेला आहे. लहान मुलांसाठी प्ले एरिया, सिनियर सिटीजन्ससाठी सिटिंग स्पेस, जिम्नॅझियम, तशा अनेक फॅसिलिटीज, 35हून जास्त फॅसिलिटीज या प्रोजेक्टमध्ये या 300 फ्लॅट धारकांसाठी उपलब्ध आहेत. हे काही रेंडर्स आपण पाहू शकता. आज मितीला 300हून जास्त स्टाफ तिथे काम करत आहे, लेबर्स तिथे काम करत आहे, दिवस रात्र काम चालू आहे आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये पहिल्या बिल्डिंगचं एक पोझिशन आम्ही हँडओव्हर करत आहोत. बिल्डिंग पूर्णपणे तयार झाली, फायनल टच देण्याचं काम चालू आहे आणि 2 महिन्यामध्ये तुम्हाला 2 BHKची 100 फ्लॅटची बिल्डिंग 100% रेडी मिळेल. म्हणजे हा फार कमी असा योग मिळतो की तुम्हाला फ्लॅट तयार मिळत आहेत, पोझिशनच्या वेळेलाच तुम्हाला ही पूर्ण डिलिव्हरीचे फ्लॅट तुमच्या हातात मिळणार आहे. स्पेशल CP स्लॅब इथे आपण ऑफर करत आहोत. मी विनोद गाडे सरांना सांगेल की तिथं त्यांनी तो हे करावा. थँक्यू. आपण CP स्लॅबमध्ये एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करतोय पहिल्या महिन्यासाठी, ज्यात फर्स्ट बुकिंगसाठी आपल्याला 2.25% ब्रोकरेज मिळू शकणार आहे, सेकंड बुकिंगसाठी 2.5% आणि थर्ड ऑनवर्ड्स 2.75% आपल्याला ब्रोकरेज मिळणार आहे. ही स्कीम आपली 31 डिसेंबरपर्यंत व्हॅलिड आहे. तर त्या दृष्टीने सर्वांनी लवकरात लवकर आपलं CP रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि सोबत साईट व्हिजिट करून घ्यावी, म्हणजे आपल्याला क्लिअरन्स मिळेल. सोबत आपण पुण्या मुंबईसारखी एक युनिक कन्सेप्ट पण इथे इंट्रोड्यूस केली आहे की CP एक्झिक्युटिव्हला साईट बुकिंगच्या अगेन्स्ट 10% एक्स्ट्रा बोनस पण आपण ऑफर करतोय. 10,000 रुपीज आपण CP बोनस पण ऑफर करतोय. तर या पद्धतीची स्कीम आहे. पुढच्या 2 महिन्यात डिलिव्हरी आहे, 100 युनिट्स आहेत. तर त्या पद्धतीने आपण लवकरात लवकर ती संधी ग्रॅब करून मॅक्झिमम नंबर्सने आपला स्लॅब पुढे मूव्ह करण्याची गरज आहे. थँक्यू. तर या पद्धतीने आम्ही हा स्लॅब डिझाईन केला आहे की प्रत्येकाला याच्यामध्ये काम करताना मजा येईल. बऱ्याच वेळेला आपल्या मोठ्या टीम्स असतात, मुलं लांबून सेंट्रल सिटीमधून 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर रोज तिथं ट्रॅव्हल करून कस्टमरला घेऊन येतात. तर त्या एक्झिक्युटिव्हजला सुद्धा काहीतरी ॲडिशनल बोनस द्यावा ही आमची एक कॉन्सेप्ट होती, ज्याच्यामधून हा CP एक्झिक्युटिव्हचा 10,000 रुपयाचा स्लॅब आम्ही सर्व एक्झिक्युटिव्हसाठी किंवा रादर जर सिंगल कंपनी असेल, प्रोप्रायटरशिप असेल तर त्या व्यक्तीसाठी हा ॲडिशनल तिथे मिळणार आहे. याची व्हॅलिडिटी तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. लवकरात लवकर तुम्ही तुमचे कस्टमर्स प्रोजेक्टमध्ये घेऊन या किंवा टॅग करा. 30 दिवसाचा टॅग प्रत्येक कस्टमर मागे आपल्याला मिळतो आणि लवकर क्लोजिंग करून या बेनिफिटचा फायदा घ्या. थँक्यू सो मच. एक छोटासा आणखी एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला एक दाखवणार आहे. बेसिकली पुण्यामध्ये सुद्धा आमचे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत. त्यापैकी एक प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आमचा ग्रीन मेडो ज्या नावाने चालू आहे. त्या प्रोजेक्टमध्ये खास असं आहे की 25 एकरच्या लँड पार्सलमध्ये फक्त 250 युनिट्स आपण बनवले आहेत. प्रोजेक्टची डिलिव्हरी झालेली आहे. 90% प्लॉट्स आता सेल झालेले आहेत. आता आम्ही तिथे रॉ हाऊस ओपन केलेले आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला अंदाज येईल की कन्स्ट्रक्शन क्या पद्धतीचं केलं जातं. बालीने स्क्रीनमध्ये डिझाईन केलेला प्रोजेक्ट एक 2 मिनिटाचा व्हिडिओ आपण फक्त पाहून घेऊ. धन्यवाद.
पुण्यामध्ये सुद्धा प्रॉपर्टी शोधत असतील, रेसिडेन्शियल, कमर्शियल, प्लॉट्स असे वेगवेगळे ऑप्शन्स हे आपल्याकडे तिथे उपलब्ध आहेत. तुमची लीड वाया जाणार नाही या पद्धतीने तुम्ही इकडून जर कस्टमर्सला तिकडे आम्हाला रेफर केलं तरी चालणार आहे. तुम्हाला तिथे चांगल्या प्रॉपर्टीज ह्या नंदनच्या तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण पुणे आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी आपण एकत्र काम करू शकतो. तुम्हाला हा स्कोप इथं उपलब्ध आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सर्वांनी हे सगळं ऐकून घेतलं. धन्यवाद. Thank you, gentlemen, for the detailed presentation, and please once again give a round of applause to Mr. Shamkanji and Rohan Kotkar from Nandan Buildcon. And now let's move ahead as we set our eyes upon the screen for the Pran AD. रामलक्ष्मणाचे निवास आहे, धार्मिक तीर्थक्षेत्र आहे आणि आता महाराष्ट्राच्या आर्थिक भविष्याची गुरुकिल्ली आहे. आज आपण नाशिकचा 25 वर्षाचा विकास प्रवास पाहणार आहोत. नाशिक केवळ आध्यात्मिक ठिकाण नाही, तर ते आहे प्रगती, प्रॉफिट आणि पोटेन्शियलचा त्रिकोणी संगम. गुंतवणूकदारांनो, तुम्ही जिथे पैसा लावता तिथे उत्कृष्ट रिटर्न्स आणि क्वालिटी ऑफ लाईफ आहे का? नाशिक दोघांमध्ये अव्वल आहे. मिसळ, गोदावरी आरती आणि त्र्यंबकेश्वराची शांतता. नाशिकला एक सांस्कृतिक वारसा मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आहे प्रदूषणमुक्त वातावरण आणि दमदार प्रशासन. स्वच्छ हवा भारतात 5वा क्रमांक, उत्तम ऍडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्रात 2रा क्रमांक. परिणामी मुंबई आणि पुण्याहून कमी खर्चात हाय क्वालिटी आयुष्य जगण्यासाठी मिडल आणि अप्पर क्लासचं मायग्रेशन नाशिककडेच होत आहे. गोखले एज्युकेशन सोसायटी, NDMBP इंजिनिअरिंग कॉलेज, संदीप युनिव्हर्सिटी सारख्या संस्था नाशिकमध्ये क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करून विद्यार्थ्यांमधल्या स्किल्सला एक योग्य वळण देत आहे. सरकारने टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने सेंटर ऑफ इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि ट्रेनिंग सुरू होत आहे. इथे स्थानिक तरुणांना AI, रोबोटिक्स, IoT, डाटा अनालिटिक्स आणि विशेषतः EV टेक्नॉलॉजीचं नेक्स्ट जनरेशन ट्रेनिंग मिळेल. याचा अर्थ काय? नाशिक हे केवळ लेबर मार्केट नाही, तर स्किल्ड EV आणि AI टॅलेंट हब बनत आहे. द गोल्डन कॉरिडॉर हा आहे नाशिकच्या गेम चेंजिंग ट्रान्सफॉर्मेशनचा आधार. वाढवण पोर्ट कनेक्टिव्हिटी महामार्ग MSRDCचा हा 104.8 किलोमीटर कॉरिडॉर नाशिकला एक अद्वितीय लॉजिस्टिक्स ऍडव्हान्टेज देतो. जुन्या महामार्गापेक्षा 80.56 किलोमीटरची बचत, म्हणजेच प्रवासाचा वेळ 138 मिनिटांवरून 77 मिनिटांवर येतो. परिणाम, नाशिक हे मुंबई महानगर प्रदेशाला बायपास करून थेट मध्य भारत आणि वाढवण पोर्टला जोडणारा इंडिस्पेन्सिबल लॉजिस्टिक्स नोड बनणार आहे. मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी सुरत चेन्नई एक्सप्रेस हा वेल्थ कॉरिडॉर नाशिकला गुजरात आणि दक्षिण भारताशी जोडतो. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल 231 किलोमीटरचा हा प्रकल्प दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ 2 तासांपर्यंत कमी करेल आणि यामुळे पुणे आणि नाशिक हे एक सिंगल इकॉनॉमिक झोन म्हणून काम करते. ओझर विमानतळाचा विस्तार मार्च 2027 पर्यंत क्षमता 300 PPH वरून 1000 PPH पर्यंत केली जात आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय कार्गो आणि पॅसेंजर ट्रॅफिक वाढवण्याची ही तयारी आहे. नाशिकमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बूम का होणार आहे? कारण कुंभमेळा 2027 ची डेडलाईन आहे. कुंभमेळ्यासाठी 11,000 कोटींहून अधिक निधी रस्ते, नदी सुधारणा, पाणी व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधांवर खर्च होत आहे. सरकारला हे प्रोजेक्ट जानेवारी 2027 पूर्वी पूर्ण करायचे आहे. मॉडर्न हॉस्पिटल्स नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, ज्यामुळे हे शहर मेडिकल टुरिझमचे केंद्र बनत आहे. नाशिक केवळ तीर्थक्षेत्र नाही, सुलावाई यार्ड, भंडारदरा, सप्तशृंगी देवी यांसारख्या ठिकाणांमुळे हे एक वीकेंड गेटवे आणि ॲग्री टुरिझम हब आहे. सध्या महाराष्ट्राच्या GDP मध्ये नाशिक हे 6% योगदान देते आणि उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटनातून GDP मध्ये आणखी मोठा वाटा मिळेल. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटचा सुवर्णकाळ. गुंतवणूकदारांनो, आता बोलूया तुमच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे ROI बद्दल. नाशिकची ग्रोथ शांत आणि स्थिर होती, पण आता ती एक्सपोनेन्शियल होणार आहे. मागील वाढ, सध्याची मागणी आणि गेल्या 25 वर्षात नाशिकच्या रिअल इस्टेटने स्थिर आणि सुरक्षित रिटर्न दिला आहे.
गेल्या 10 वर्षात मालमत्तांची संख्या 57% वाढली आहे. सध्या 50% अधिक प्रॉपर्टी खरेदी ही केवळ गुंतवणुकीच्या उद्देशाने होत आहे. विश्लेषणांनी पुढील 5 वर्षासाठी नाशिकमध्ये वार्षिक 10% ते 15% रिअल इस्टेट ॲप्रिसिएशन वर्तवली आहे. टार्गेटेड एरिया रिंग रोड मार्ग, VPMC जवळचे भारगिरी आणि गोंदे आणि पेठ रोड स्टेडियम आणि आगामी प्रकल्पांमुळे हे प्राईम इन्व्हेस्टमेंट कॉरिडॉर्स आहेत. नाशिक आज 2005च्या पुण्यासारख्या इन्फ्लेक्शन पॉईंटवर उभे आहे, जिथे सरकारी खर्च, कनेक्टिव्हिटी आणि मनुष्यबळ एकाच वेळी ग्रोथसाठी ट्रिगर होत आहे. प्राणच्या सर्व गुंतवणूकदारांना, रिअल्टर्सना माझा एकच संदेश आहे. नाशिक हे फक्त एका संधीचं नाव नाही, तर पुढच्या 25 वर्षाच्या आर्थिक प्रगतीचं नाव आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सिक्युरिटी, हाय ROI आणि मॅसिव्ह ग्रोथ हवी असेल तर आजच नाशिकमध्ये गुंतवणूक करा. नाशिकचा विकास तुमचा विकास.